अगं ऋतू, पहाडाचा आंबा गावला होता, म्हणलं तुला आधी द्यावा. अरे वा, माझा शेतातला आंबा मलाच खायला घालतोय हो. आला मोठा शाणा. हे दात करायला काय झालं? हे असं करायला तुला पटतं का? आला मोठा आंबा खाऊ घालायला. चलो तिकडं. अगं आंबा तरी घेऊन जा की. ए पांड्या, हात सोड. नाही सोडत. ए तुला बोलते ना, हात सोड. अगं आंबा खाऊन जा ना. मला नाही खायचं तुझा आंबा. हात सोड. तू आधी आंबा घे. ए एडा बिडा झालायस का? हो, आजच ना 10-12 वर्षापासून येडा आहे तुझ्यासाठी. आजकाल तुझा जरा जास्तच झालाय पांड्या. हात सोड. हो, प्रेम बी अतिच होत चाललंय. यार सोड ना. काय येडापणा लावलाय तू? अगं तू आंबा घे ना. मी का तुला मिठीत घट्ट धरून ठेवलंय का? ए मला ना तुझा हा आंबा खायचा आहे ना, मला तुझं हे पनोती तोंड बघायचं आहे ना, मला तुझ्याशी बोलायचंय. हात सोड. नाही सोडला तर कधीपासून बोलते हात सोड, तरी त्यांनी तेच लावलंय. यापुढे असं काही करू नको, कळलं का? पनवती कुठला. आज नाही, उद्या नाही, परवा बी नाही, पण तेरवा तरी ह्यो आंबा खाशीलच की. तेरवा तरी ह्या गालावर तुझ्या हाताच्या ऐवजी तुझा गाल असेलच की. तेरवा तरी पनोती पांड्याच्या ऐवजी अहो पांडुरंग असं बोलशीलच की. तेरवा तरी रमेश, समोर एवढा सुंदर व्ह्यू आहे, तू मोबाईल मध्ये काय बघतो रे? गेले 20-25 दिवस झाले हा व्ह्यूज तर बघतोय. आता जरा पोटा पाण्याचं पाहू दे की बाई काहीतरी. पोटा पाण्याचं? मोबाईल मध्ये काय आहे पोटा पाण्याचं? अगे इथे राहून खुळीबिळी झाली का काय? उगा याडगत काय पण प्रश्न विचारती. मी येड्यागत नाही करत रे, तू करतोय. आणि मला चांगलंच माहिती, मोबाईल मध्ये ना तू नवीन जॉबसाठी ट्राय करतोय. तुला पुन्हा त्या सिटीमध्ये जायचं. पण तुला एक सांगू, जे काही सुखाचं जगणं आहे ना ते इथंच आपल्या शेतातच आहे बघ. आता मात्र तू खरंच इडी झाली. सिटीमधलं आपलं टॉपचं लाईफ सोडून इथं मातीत मारायचं म्हणते काय? टॉपची लाईफ काय जोक मारतो सारे. फ्लॅट EMI वर, मोबाईल EMI वर, कार EMI वर, म्हणजे एकंदरीत पूर्ण जगणंच आपलं EMI वर आहे. आणि टॉपची लाईफ म्हणे. खरंच कधी कधी ना तुला त्या शहरी मेंदूर मला क्यू येते बघ. अस्मिता बास हा बास. कॅज्युअल बोलता बोलता तू सिरियस बोलायला लागली. बोलणं आणि करणं यात लय फरक असतो. उगं काय पण बोल नको. आणि नको ते खूळ तुझ्या डोक्यात अजिबात आणू नको. हे बघ, मला असं वाटतंय की आपण पुन्हा त्या सिटीमध्ये जायला नको आणि तसं ते गुदमरल्यासारखं जीवन जगायला नको. अगं पण तुझ्या वाटण्याला इथं काय किंमत आहे? उगं जास्त डोकं लावू नको आणि बिनकामाचं फालतू बोलू नकोस. हे बघ, मी कुठं आणि कसं डोकं लावायचं हे तू मला शिकू नकोस. अय नवरा आहे मी तुझा. मी नाही मग कोण शिकवणार? ते नाही माहिती मला. माहित नाही म्हणजे डोक्यावर पडल्यासारखं करू नको. येत्या 2 दिवसात आपण पुण्याला जातोय. मी नवीन जॉब जॉईन करतोय. दॅट्स माय डिसिजन. घुसतंय का डोक्यात? हा नाही घुसत. आणि हे असं चिडून मला बोलू नकोस. ए काही पण भरू नको. आपण जातोय 2 दिवसात. काय सरक रे. हे गाल काय धरतोस? दम असेल ना तर मारून दाखव ना. निघू तर नको. मग बघतो तुझ्याकडं. चल निघ जा. एक वेळेस ना मी माझ्या मम्मीकडे जाऊन राहील, पण तुझ्यासोबत येत नसते. हा मी पण बघतो कशी येत नाही अरे ते. निघ निघ चल. पोरे, काय झालं असं तोंड पाडून बसायला? काय होणार आहे? हा यांचा लाडका भाचा तो पनवती पांडा उगा काय ना काय कारण घेऊन मागा लागला असतो सारखा. काय त्यानं काय विषय केला आता? असं काय विशेष नाही केलं. उगा ते माझा पाडातला आंबा घे आणि खा म्हणे. मला नाही खायचा काय आंबा बिंबा त्याचा. आंबा तर खा म्हणतोय नुसता. त्यात काय एवढं ठणाठण फणा करत बसताय दोघी तुम्ही त्याच्या मागं? ओ गप्पा तुम्ही. कितीदा सांगितलं त्याला माझ्या पोरीपासनं लांब राहा, पण नाही, गोचड सारखा चिटकलेलाच असतो. बिन लाजा कुठला. आणि आपले हे 25 वर्षापासून त्या घोड्याला पोसू राहिले. काय करणार, आपलंच नशीब फुटकं. पण होती पांड्या. काय गोगाय बाहेर उचलली जीभ लावली टाळ्याला. असं तुमच्या दोघीचं झाले बघा. ए कडू, तुझं तोंड गप कर. त्या पोराला तर काही समजून सांगत नाही आणि वरतून आम्हालाच ज्ञान शिकवतय. हे आई
जरा गप्प बस. ते बघ दादा येतोय. तो आधीच टेन्शन मध्ये असतो आणि आपलं हे सगळं बोलणं ऐकून तो अजून चिडायचा. गप्प बस जरा. होय बाई, माझं सोन्यासारखं लेकरू पर खारकासारखं असं वाळून गेलंय. कुठल्या खारकासारखं वाळले का तुझं लेकरू? बघ की कसं गुबगुबीत फुगलंय ती मांजरासारखं. बघ कसं बिन लाजावाने दात काढतंय. हा, काही तर राहायला आलं नाही. 2-3 दिवसात जाणारच आहे. हे बाई, जा म्हणावं त्याला. कवर डोक्याला ताप करून ठेवतोय काय माहित. अरे गपकी, काय तमाशा करतोय? जा बरं येत ना, पळ. जातो. असं बी ज्ञान गेलेलं ऐकत बसण्यापेक्षा जाऊन झोपलेलं बरं. हा, जा मरा जा. जातो. बिन लाजा कुठला. मी लयच जड झालं वाटतं. मी आलो आणि निघून गेलेत. अरे ते सोड, ते काय लय शान लागून गेलं भाई. तुझी शानी बायको कुठे? ती इडी बसली तिकडे खाली. काय रे दादा, माझ्या वहिनीला असं का बोलतो? अगं लय येडी ती. आणि जसं जसं बाळ होत नाही ना तसं तसं तर पार येड्यावानी करायला लागली. आता काय केलं तिनं? अगं आता पुण्यात यायचंच नाही बोलते. इथंच राहायचं, शेती करायची आणि तिकडचं जॉब कार फ्लॅट सगळं विकायचं आणि इथंच राहायचं. आता बोल काय बोलशील? हाय ना बिंडोक? अरे सायको झाली आहे ती. भया चक्करली बिकरली का काय ती? अरे खरंच चक्करली. मामी, काय हो, काय झालं? हा, तो येडा नवरा काय परत बोलला काय तुमचा? अख्खं घरच खडूस आहे बघा. गंगू मामी तसली, तिचा लोक तसला आणि माझी ऋतू पण त्यांच्या संग राहून राहून तशीच वागायला लागली. का काय झालं रे? ऋतुजा पण काय बोलली का तुला? अहो आता ह्यो पहाडाचा पहिला आंबा गावला होता. तिला आवडीनं द्यायला गेलो तर आंबा पण घेतला नाही. एवढं कसलं टाळायचं राव? अय्या, गोड असेल ना आंबा? गोड? अहो लय गोड आहे तुमच्यावानी. आवडलं का? हो भारी आहे, घे ना तू पण. नाही असू दे, ठेवा तुम्हाला. बरं मी काय म्हणते पांडा, एक विचारू का? ते ऋतुजामध्ये काय बघितलं रे तू, जे एवढं तिच्या पाठीमागं झुरतं एवढे वर्ष झाले? आता कारण विचाराल तर तसं कारण काय सांगता येणार नाही बघा. पण जेव्हापासून मला कळायला लागले ना तशी काळजात आर पार ऋतून बसल्या बघा. एक दिवशी तिनं पण मला हेच विचारलं होतं की हे पांडा टक लावून काय बघतोयस र? आता ही सुरुवातीला तर जरा घाबरलो बरं का. म्हणलं तिला काय उत्तर द्यायचं. मग काय आपलं बोललो, तिला सांगितलं बाबा आवडते म्हणून बोलतोय. हे पांडा, एवढं काय टाक लावून बघतोय? नाही कुठं काय नाही. नाही काय नाही, आजकाल तुझं हे बघणं ना जरा जास्तच वाढलंय. हा होय? होय काय होय, खरंच वाढलंय. पण मी म्हणते का वाढलंय, बोल बरं जरा. बोल, अरे बोल. अगं आता बघू वाटतंय म्हणून बघतोय. तसं पण इथं आजूबाजूला काय आहे तुझ्यासारखं बघायला, म्हणून बघतोय. तुला नसेल आवडत तर सांगा, नाही बघत. आला मोठा बघणारा. चल घरी, आई वाट बघत असेल. चल की लवकर. खरं तर एवढ्या देखण्या पोरीकडे कसं नाही बघू सांगा बरं. अहो समोर माझी ऋतू असताना तिला न बघणं म्हणजे समोर हवा असताना श्वास न घेणं आहे बघा.
मुळात मला ती लहानपणापासून आवडते. लहानपणापासून तिचं ते गोरं रूप आवडते, तिचा आवाज आवडतोय. अहो एवढंच काय, तिच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळं लय म्हणजे लय आवडतंय. पण का आवडतंय असं म्हणाल तर माझ्याकडे असं विशेष कारण नाही बघा. पण मला माझी ऋतू ना माझ्या स्वतःपेक्षा पण लय आवडती. वाव, असं स्वतःच्या प्रेमाबद्दल बोलणारा, प्रेम काय ते समजून घेणार असा प्रियकर मला भेटला असताना तर खूप भारी झालं असतं बघ. तुमचा आहे की तो राम्या, आणि कशाला पाहिजे तुम्हाला प्रियकर? हां, तो आहे ना, पण फक्त नावापुरता. आता बघ ना, 1-2 वर्ष झाले तो काही प्रेमाने बघत सुद्धा नाही माझ्याकडं. आता इथे येऊन आम्हाला 25 दिवस झाले, पण असं तुझ्यासारखं त्यांनी कधी मला विचारले का आंबा खाणार आहे का नाही का काय? आमचं कसं झालं माहिती आहे का, जशी खेळण्याची बॅटरी हळूहळू कमी होते ना, तशी आमच्या नात्याची पण बॅटरी हळूहळू कमी होत चालली बघ. आम्ही फक्त नावालाच नवरा बायको आहे, पण प्रेमाचं काय? अहो, आता ते जॉब आणि लोनच्या टेन्शनमुळे झालं असेल हो. पण मला सांगा, तुमचं बी कधीतरी असं झालं असेल की गुलाबी गुलाबी जगणं? हा अहो काय सांगा की. हां, थोडंफार. नाही नाही, थोडं की फार? मग आम्ही सांगा ना तुमचं पण ते गुलाबी जगणं. हां, तसं आमचं बी गुलाबी जगणं होतंच की, आणि ते प्रत्येक जोडीच्या नशिबात असतंच. पण कधी सुरुवातीच्या काळात, म्हणजेच नवीन लग्न झालेलं असताना, त्यावेळी आम्ही नवीन नुकतंच फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो होतो. आमचं अनोळखी नातं हळूहळू ओळखीचं झालं होतं. आम्ही एकमेकांमध्ये येण्यासारखे रमून जाऊ लागलो होतो. दे इकडं. काय करताय? करतो ना हातातले काम. अगं अस्मिता, संसार आपल्या दोघांचा आहे की नाही? मग ही कामं पण दोघांची आहेत की नाही सांग? हो, केली पाहिजे ना, पण हे घरातले कामं माझी आहेत ना, तर मलाच करू दे. अगं दे ग, जी कामं तुझी आहेत ना ती माझी, आणि जी माझी आहेत ना ती तुझी. आहे का नाही बायको? दे मग, दे ना. येडेबिडे झाले का? हो, वेळा झालोय तुझ्या प्रेमात, तुझ्या या देखण्या रूपात आणि तुझ्या या सुगंधात. तर या वेडेपणाची मला काय दीक्षा, आपलं ते भिक्षा मिळणार आहे की नाही? हसताय काय? सांगा की भेटणार आहे की नाही? पण आता नाही, रात्री. हातातली कामं करू दे बरं, गप्प बस, नको येड्यावानी करू. अगे येड्यावानी करतोय ग, कारण तुझं हे देखणं रूप लोचिंबकासारखं खसकन जवळ ओढते आणि बरंच काय 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 म्हणते. आता मस्तपैकी जेवलास, थंडगार पाणी पिलास ना, तर गप झोप, करू दे मला कामं. आता काहीच नको बोलूस. जे बोलायचंय ते शांततेत बोलू, आवाज न करता बोलू. आवाज ऐकू येणार नाही, पण जाणवेल अशा भाषेत. ते म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस, तसंच काही आनंदाने आम्ही आमच्या लग्नाच्या नंतर दिवस जगत होतो. उठता बसता एकमेकांसमोर आनंदाने वावरत होतो. पण ते कधी पुरतं? दोघे एकमेकांना जुने होत नाही तोपर्यंत. 3-4 महिने गेले, गुलाबी थंडीचं रूप हळूहळू आमुष्याच्या काळोखाने घेतलं होतं. आमच्यातल्या त्या रोमॅन्टिक स्पेसची जागा त्यांच्या त्या लॅपटॉपनी आणि वेगवेगळ्या पैशाच्या कुटारीने घेतली होती. ते खरंच बोलतात ना, कोणतीही गोष्ट अति झाली की भंगार होतेच, किंवा तिची किंमत कमी होते. तसंच सेम आजकाल माझी गत झाली आहे बघ. पण तुमचं जसं झालंय ना, तसं माझं ऋतुजावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही बघा. असं तुला वाटते, कारण तू तिच्या जवळ नाही गेला. एकदा का तिच्या जवळ आली ना, मग बघ तुझं आणि तिचं कसं आमच्यासारखंच होतंय. शक्यच नाही. यो पांडा आहे पांडा, तुमचा फुसका रमेश नाही. एकदा का जीव लावला ना, मरुस्तवर, नाहीतर लावतच नाही. कळलं का? आधी जीव लाव तरी. नुसतं 10 वर्ष झालं तिच्या पाठीमागं फिरतोय आणि मला प्रेमाची भाषा शिकवतो का? हा मग प्रेम म्हणजे काय नुसतं जवळ जाणं आणि बाळ करणंच असतंय का? हा नसतंय. तुझं जे आहे ना ते ग्रेटच आहे. पण मला एक सांग, तुझ्या प्रेमाला म्हणजेच तुझ्याला कधी तू जवळून चाकलंय का? म्हणजे कळतं ना तुला मला काय म्हणायचंय? अरे लाजतो काय? सांग ना मला. अय कांडा, सांग ना. काय? सांग. हो, गेलो होतो तिच्या अगदी जवळ गेलो होतो. तिचं ते देखणं रूप जवळनं बघत होतो. ऋतू,
एखाद्याने देखणं असावं पण किती. अहो भुरळ घालण्यासारखं माझ्या ऋतूचं रूप आहे. काय तो तिचा कापसावानी मऊ मऊ हात, काय तिचं ते गोरा घुमटा गाल, आणि काय तिचं ते सगळंच रूप आहे. माझ्या डोळ्यात साचवता येत नव्हतं एवढं तिचं देखणं रूपडं बघून बावचाळल्यागत केलं, आणि न राहून तिच्या जवळ अगदी जवळ जाऊच लागलो. काय भारी वाटत होतं राव. नीट सांगतो, म्हणजे आजवरच्या माझ्या जगण्यात त्या आनंदासारखा दुसरा आनंदच नाही बघा. त्या येळेसारखी दुसरी येळच नाही, आणि त्या अनुभवासारखा दुसरा अनुभवच नाही. हा, मग काय मी असं पुढं जात राहिलो, असं वाटलं ती माझ्या जवळच येऊ लागल्या. सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं मनमोहक चालू होतं बघा. एवढ्यात तिथं ते खडू मामी आली मारायला लागली. पांड्या कडू बिनलाजा, उठ उठ. पुन्हा तू माझ्या पुरीच्या आजूबाजूला दिसत रे. काय तुझं मुंडकं मोडलं तर मी नावाची गंगूबाई नाही. हा, नासक्या कांद्या बिनलाजा, आमचंच खातो पण आमच्याच ताटात थाकतो व्हाय रे. हा, अरे बिनलाजा, वरतून माझ्या पुरीची स्वप्न पाहतो भिकाऱ्या. आम्ही उठ तरी घ्या. पुन्हा इथे दिसलं तर पाहिजे. उठ, पळ पळ. माझं ऐका की. जातो का आता? जातो? हा, आबाड तोंड्या भिकाऱ्या कुठला. निघ. तेव्हापासून आजपर्यंत मी ऋतुजाला साधी टच सुधी केलेला नाही. तसं म्हणून तर मामीचा राग तुझ्यावर अजूनपर्यंत आहे वाटतं. तसा त्यांचा राग लय जुना आहे. मी जन्माला आलो तेव्हा माझी आई मेली. बापीवर कामात न गेलेला, त्यामुळं कधी हे जग सोडून गेला काही कळलंच नाही बघा. मग काय, मामानं लहानाचं मोठं केलं आणि इथं आणून ठेवलं. जसा मी इथं वाढू लागलो तसा मामींचा राग पण वाढत गेला. आणि माझं पण काय नशीब आहे बघा, दुसरी तिसरी पोरगी कोणी आवडली नाही. ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं ना, त्यांचीच एकुलती एक मुलगी मला आवडायला लागली. अवघड आहे बघ पांडा तुझं. काय झालं? नाही, असं पांडा कोण बोलत नाही हो. तुम्ही बोलला मला भारी वाटलं. असं होय. आता तू माझ्याशी किती प्रेमाने बोलतो, मग मी तुझ्याशी प्रेमानेच बोलणार ना. आणि तू प्रेमाने बोलून सुद्धा समोरचा व्यक्ती नीट नसेल बोलत तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे ना? ते तर हायच हो. म्हणून तर जशी आई आहे ना तशी लेक आहे बघा. मला सांगा, रमेश पण तसाच आहे का लग्नानंतर काय तुम्ही बदलवलंय त्याला? शेवटी रक्ताचं नातं आहे बघ. जशी आई तसा लोक. एक नंबरचा खडूस आणि लय म्हणजे लय चेंगटी आहे बघ. लग्नाचे 1-2 वर्ष ठीकठाक होता, पण जसे जसे दिवस जाऊ लागले ना तसे तसे तसं त्याचा रंग दाखवू लागला. बरोबर म्हणजे नेमकं काय केलं? अरे म्हणजे जे नको करू बोलायचे ना ते तो करू लागला. त्यावेळी लोन काढून दुसरा फ्लॅट घ्यायची काहीच गरज नसताना त्याने दुसरा फ्लॅटही घेतला. लोकांना दाखवण्यासाठी कार घेतली, गरज नसताना शॉपसाठी आयफोन घेतला आणि पगारला मोठे मोठे वाटे करून घेतले. पण मी जरा काय थोडेफार खर्च केला की लगेच मला टोमणे मारू लागला. घरी बसून राहूस तर जॉब कर म्हणू लागला. त्यावेळी मी बाळ ठेव म्हणत होते तर फॅमिली प्लॅनिंगच्या नावावर मला धडे शिकू लागला. रमेश ऐक ना. रमेश, मी काय म्हणते ऐकतोय का तू? काय? अरे डवसायचंच आहे तर मला डवस ना. त्या मोबाईलमध्ये काय बघतोस? नुसता पैसा पैसा लावला. आता कर्जाचे सगळे हप्ते माझ्या बोकांडी म्हटल्यावर मला करावंच लागेल ना. अरे हो कर, पण कधी मला फोटोशी करायची पण तयारी कर ना. तू काही इडीबिडी झाली का ग? का डोक्यावर परिणाम झालाय? आपलं बोलणं झालंय ना यावर आधी का आपण 2 वर्ष चान्स घेत नाही आहोत. अरे पण तोपर्यंत मी घरात बसून करू तरी काय? अगं बाई, जॉब जॉईन कर. त्या प्रायव्हेट स्कूलमध्ये व्हॅकन्सी निघाल्यात, तिथं जॉईन कर. तेवढाच घर खर्च काढशील ना. पण तुझ्यावर सगळं मॅनेज होतंय ना, मग मी कशाला त्यामध्ये गुंतू? वा, म्हणजे मी गुंतलेलं चालतंय, मी घराचे सगळे हप्ते भरलेले चालतंय, पण थोडी कुठं तुझ्यावर जबाबदारी आली का लगेच मागं सरकायचं आहे ना. असली कसली पळकुटी बायको भेटली काय माहिती मला. अरे हात पळपुट बनायचा काय संबंध आहे रमेश? मला काय वाटतं आपण नको असेल लोड ना आपल्या अंगावर घेतोय. आपण दोघंच असताना कार घ्यायची काय गरज आहे का? नको नको त्या गोष्टी लोनवर घेतोय. म्हणून मला काय वाटतं की आपण नको त्या खर्च कमी करून वेळ आहे तोवर आपण बाळाचा चान्स घेतला पाहिजे. ए बाई, गप तो जॉब जॉईन कर आणि मला घराचे हप्ते फेडायला मदत कर. मी काही याडा नाही, 2 वर्ष काय मी चान्स घेत नसतो. चल हो तिकडं.
अति शहाणपणात माणूस कधी कधी ना लय मोठ्या चुका करतो बघ. तशाच चुका रमेशनेही केल्या. मी बाळ ठेव म्हणत होते, पण त्याने काय ऐकलंच नाही. उलट त्याने मला पण त्या जॉबच्या दलदलीत फसवलं. 2 वर्ष पाण्यात घालवण्यास भाग पाडलं. मग पुढे वेळ आली बाळ ठेवायची, पण त्याचं नशीब एवढं गांडू की काही केल्या बाळच राहिना गेलं. म्हणजे तेव्हापासनं अजून तुम्हाला बाळच झालं नाही? हो ना, ह्या बाबतीत मात्र माझं 1 नंबर नशीब पनवती आहे बघ. एकतर मला लहान मुलांना खेळवायला, त्यांचं लाड करायला खूप भयंकर आवडतं. पण ह्याच्या असल्या भंगार प्लॅनिंगमुळे ना सगळं काही बरबाद होऊन बसलं माझं. आता ह्यावर मी काय बोलू हे मलाच कळेना. म्हणजे तुम्ही बोलताय म्हणून उगा कळत नसताना बी ऐकायची बारी आली. आता न कळण्यासारखं काय आहे? मी काय म्हणतो ते रमेशला की ह्या सगळ्यामध्ये अडकून बसण्याऐवजी नाही का आपण आपल्या बाळाची प्लॅनिंग करू. पण तो काही केलं ऐकायला तयारच नाही. फक्त पैसा प्रॉपर्टी याच्यामध्येच गुंतून राहिला. आणि जेव्हा बाळ करायची वेळ आली तेव्हा काही केलं बाळ होत नव्हतं. मग काय करणार सांग ना? एवढं सगळं करून पण आपल्याला जे पाहिजे ते होत नसेल, मग ह्या सिटीचा आणि भंगार लाईफचा काय फायदा आहे? बरोबर आहे तुमचं. म्हणून आहे ना, माझं ऋतूचं लग्न झालं की लगेच बाळाची तयारी करणार आहे बघा. उगा ते प्लॅनिंग विनिंग करत नसतोय आपण. हो, ते 1 नंबर बेस्ट आहे बघ. नाहीतर मग काय आमच्यासारखं होऊन बसतं. हो मामी, मला लय तहान लागल्या, चला पाणी पिऊया. अरे हो, मला पण लागली. पण आपण बॉटलच नाही घेऊन आलो. बॉटल कशाला पाहिजे एवढं पाणी असताना तुम्हाला? हो, हे पाणी इथली सगळी माणसं हेच पाणी पितात. अहो कसलं गारण गोड पाणी आहे ही. अरे ते घरी फिल्टरचे पाणी सवय लागली हो, ना. घरीच प्या ते फिल्टरचं पाणी. या असलं भारी पाणी असताना तुम्हाला फिल्टर कशाला पाहिजे हो? कसं आहे, फिल्टरचं पाणी घेऊन बसलाय. अहो, कसलं गोड आणि झाक पाणी आहे ही. हा, भारी. गोड पण आहे खूप. हा, इथलंच पाणी पिता का तुम्ही? हा, सगळेच. का? हे ऐक ना पांड्या, हा. मला ना एक लय इच्छा आहे रे. सांगू का? बोल की. अरे मला ना पोहायला शिकायचंय. तर तू शिकवशील का मला पोहायला? अगं शिकवतो की. पण तुला का कुठं जायचंय पोहायला शिकून? अरे खेड्यातल्या पोरींना पोहायला तर यायलाच पाहिजे ना. एकदा की तुझ्या मामाला सांगितलं होतं, त्यांनी काय मनावरच नाही घेतलं. आणि बघ आजवर मला पोहायलाच नाही जमलो. बर, शिकवतो. पण तुझी आई काय बोलायची नाही ना? तू तिचा नको रे विचार करू. तिला कोण सांगते की मला पांड्याने पोहायला शिकवलं? आपण एक काम करत जाऊ, दुपारी गपचूप इथं येत जाऊ आणि तुम्हाला गपचूप पोहायला शिकवत जा. बोल, तुला जमत असेल तर ठीक, नाही तर मी बाजूच्या त्या विक्याला सांगते, तो शिकवेल की मला पोहायला. नाही 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 नाही, मी नाही म्हणलंय का तू? हा, मी शिकवतो. आणि माझ्यापेक्षा भारी कोण शिकवणार आहे पावाय? हा, अच्छा, मग जमेल ना तुला? जमलं. मला सांग, कधीपासून सुरू करायचंय? अरे कधीपासून कसं, आज आत्तापासूनच. चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा? चल. अगं पण टावेल ना आणला की आपण. ए ऋतू, ऐक ना. अगं थांब, पुढं खड्डा. काय कुठं हरवलास? तुझ्या डोळे स्वप्न बघायला लागला की काय? नाही नाही, ते आपलं असंच. काय असत? किती वेळ झाला मी आवाज देते. मस्त गडी आपल्या आठवणीत रमलाय.
बाय द वे असं कोणत्या विचारत होतंस? काय नाही हो, मागच्या वर्षी याच उन्हाळ्यात याच पाण्यात याच हाताने ऋतूला पोहायला शिकवलं होतं. खूप वाईट आहे बघ तुझं. एवढं सगळं करूनही ती ऋतू तुझ्याशी नीट बोलत नाहीये. खूप वाईट वाटतं अरे. वाईट नाही हो, एक नंबरचं पण होती नशीब आहे माझं. कधी कधी वाटतं ही सगळी मला पनवती पनवती पांडा म्हणत असतात ना, खरंच आहे की काय? गपरे, असलं तोंड करून नको बसू. असा विचार करून आता काही नाही होणार आहे. सो रिलॅक्स. आणि चल ना, जसं तू तुझ्याला पोहायला शिकवलं ना गेल्या वर्षी, तसं मला शिकव. चल उठ. काय शांत बसा. आणि तसं पण आता तुम्ही 2-3 दिवसात सिटीत जाणार आहे, त्यामुळे एवढ्या लवकर काय होत नसतंय. कोण बोललं? कोण बोललं मी सिटीत जाणार आहे तुला? नाही जाणार? हा, अजिबात नाही जाणार आहे. मी इथंच राहून पोहायला पण शिकणार आहे आणि इथंच राहून ही मस्त अशी शेती करणार आहे. तर चल उठ ना, शिकव मला पोहायला. अहो हे बघा, मला सांगा, तुम्ही टावेल आणलाय का? मग आपण एक काम करू, उद्या दुपारी येऊ, हां, सगळं घेऊन, तेव्हा शिकवतो पोहायला तुम्हाला. अरे पांडा, चल ना, आत्ताच चल. बघ ना किती थंड असं पाणी होतं. चल ना, चल ना. ऐका ना, उद्या पण पाणी थंडच असणार आहे. हां, आता कसं आहे, गेला बिला खड्ड्यात पडला ना, मला झेपायचं नाही. शांत बसा. काय काय म्हणायचं तुला? माझं वजन जास्ती, मी ढोली बिली असं म्हणायचं का तुला? तसंच म्हणायचं होतं मला, पण असं कसं म्हणणार ना. असं? एवढी हिंमत तुझी? हा, जी आहे ती आहे बाबा. एवढी हिंमत तुझी? मामी हो, शांत बसा की, काय करताय हे? ढोली आहे तर आहे, तेच म्हणणार ना मी. अहो, लागतंय मला, हे बघा, शांत लागतंय मला. मामी मामी लागतंय. मी बघा, माझे पण हात आहेत मग बघा. मी नाही धरले तुझ्या हात. अहो मामी, तुम्ही शांत बसा हो. शांत बसा. उद्या पावायला शिकवतो म्हणलंय ना नाही, तुम्हाला. आताच. मामी तर उद्या लहान पोरागत हट्ट करू नका तुम्ही. शांत बसा. हे दादा, हे काय नवीन? हा पनवती वेडा वेडा झालाय का काय? ऋतू, तू एक काम कर, तुझा घरी, मी बघतो यांचं काय करायचं ते. हे दादा, आता जायच्या वेळेस नको वाद घाल. करू दे त्याला काय करायचंय. करू दे काय करायचं म्हणजे? ही काय इडीबिडी झाली का? आणि जसं जसं इथं राहायला लागली ना, तसं तसं अजून खोळ्यागत करायला लागली. हिच्याकडे पण बघतो आणि या पांड्याकडे पण बघतो आता. दादा, मी तर म्हणते ना, ह्या सर्वात वहिनीची काहीच चुकी नाहीये. हे जेही काय होतंय ना, ते सगळं त्या पांड्यामुळे होतंय. जरा तू जा आणि त्या पांड्याला झाप, मग बघ वहिनी कशी शांत होते. थांब, मी ना पांड्याकडून बघतो आणि हिच्याकडे पण बघतो. दादा थांब, मी पण येते. आता तू कशाला येतेस? अरे मी पण त्या पनवतीच्या जरा 2-3 कानाखाली टाकते ना. नको, तू नको काय बोलू, मी बघतो यांचं काय करायचं ते. तू जा. सोड 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 सोड. इकडे ये. इकडे ये. मामी, अहो लागलं बिगलं नाही ना तुम्हाला? आता पाडतोस आणि लागलं बिगलं नाही का विचारतोस का? हो, चला घरी. काहीतरी दुखापत व्हायची तुम्हाला. तुमचे ते सर मला ओरडायचे आणि ते ऋतू पण तयारच असते मला ओरडायला. मला उगाच ऋतूला नाराज नाही करायचं. चला. काय नशीब होणार राव ती मुलगी. एवढा तुझा अपमान करते, रागवती, तुला मारते, तरी पण किती रे तिची काळजी करतो. असाच प्रियकर जर मला भेटला असता तर किती भारी झालं असतं ना. आता रमेश आहे की, तो करतोयच की तुमच्यावर प्रेम. तुमच्या मुलींचं डोकं ना काय कळतच नाही बघा. नाही नाही नाही, काय नाही. हा, त्या रमेशची तुलना ना तुझ्यासोबत करूच नको. आणि हा, त्यामुळं ना तू त्या तुझ्यासोबत मला कम्पेअर नको करू. तुला खरं सांगते बघ, तर तुझ्या ना तुला काही जवळ करत नसते, तुझ्यावर प्रेम सुद्धा करत नसते. बघ तू, लग्न तर खूप लांबची गोष्टी. ते तर आहेच हो, मी पनवतीच आहे, त्यामुळे ही होणारच आहे. नाही नाही, पनवती काय नाही आहे. तुला ना पनवती बनवलं गेलंय बघ. जर मला विचारशील ना तर तू एक नंबर मुलगा आहेस, प्रामाणिक, कष्टाळू आणि देखना पण आहेस. एवढं सगळं तू आहेस, पण पनवती काय नाही आहे. होय, मग ती ऋतूजा माझ्यावर प्रेम का करत नाही सांगा बरं. अरे प्रेमाचं काय, चल मी तुझ्यावर प्रेम करते. जशी तू माझी काळजी घेतो, मला हसवतो, तसंच मी देखील तुझ्यासोबत करेल. आता तरी खुश बोल ना. चल, जे तुला रुजन दिलं नाही ते सगळं मी देते. घेतोस का? बोल ना, बोल ना मांडा. अरे बोल ना, बोल ना, नसतोस ते बोल. काय 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 बोल बोल, काय लावलंय? काय रे पण होती, काय चाललंय? अहो काय नाही, ही ना त्याच्यासोबत लग्न करणार नाही म्हणून होप सोडून बसलाय. तर मी त्याला बोलले मस्करीमध्ये की मी करते लग्न. तर बघा ना कसं पळतोय. काय काय रे, तू इथं पण येऊन सगळं सांगितलं का? बोल ना पनवती. ए, तू शांत का बसलाय? बोल ना तिला काहीतरी. माझ्यासमोर तर बिंदास आणि बिंदडक बोलतो, तिला काय घाबरतो?
तो मला काय बोलाल? तू काय बोललाच पाहिजे, नाही त्याचं थोबाड फोडलं तर नाव नाही लावणार ऋतू. ऋतू तू गप. आणि पांडा तू तर ऋतूचा नाच सोडच रे. मी काय मरोसर तिला तुझी उद्यात नसतो. आणि हिचं काय, हिला मी बोलतो आणि तुला आहे ना मी नंतर बोलतो. चल तू आता निघित ना. ए कुत्रे चल निघ. ऋतू तू जा, मी हिला बोलतो. जा लवकर. परत हे थोबाड दाखवू नको मला, तुला नंतर पाहतो मी. तुझं काय ग, काय फालतूगिरी लावली अस्मिता? हा अहो कुठं काय, काहीच नाही. काहीच नाही. मग ते मगाशी काय होतं, खेळणं पळणं ते दोरी वडणं, ते काय मला भास होता का? होय का? आता मी आता हसायचं पण नाही आणि खेळायचं पण नाही का? अगं हसता बाई, पण कधी कुठं कसं कोणासोबत याचं भान ठेव का माझी आबरू पाण्यात बुडवते. अरे काय मूर्ख आहेस का? हा जरा कुठं हसायला खेळायला लागले तर लगेच जळायला लागला. जळ कुठला. तुला हसायचंय ना, तुला हसायचंय ना, तू सिटी मध्ये जाऊन हस ना, मर ना. इथं का तमाशा लावलाय बिनलाजे? हे बघ तुला पुन्हा एकदा सांगते, मी काय त्या सिटीत येत नसते. जर मला हसायचं आणि खेळायचं असेल ना तर मी इथंच राहून करणार. तुला राह वाटलं तर राह, नाही तुझी झक तिकडे मार. काय फालतूगिरी आहे का? ऐकतोय तर उडती माझ्यावर. एकटा सिटीत जा, मला एकट्यालाच राहायचं होतं. ते झक मारायला प्लॅट घेतलाय का? कोणासाठी घेतलंय सगळं? कोणासाठी केलंय? तुझ्यासाठीच ना. मग का अशी आडवी चालतीये, डोक्यावर परिणाम झाल्यासारखी वागतीये? येड्यावरी नाही रे, जे काही बोलतीये ना ते सुखाचं आणि शहाणपणाचंच बोलतीये. म्हणजे तुला, तुझ्या आईला आणि तर तुला कसं कळत नाही काय माहिती. तो बिचारा पांडा किती प्रेम करतो तिच्यावर, पण तुझे तिला काही मोठे मोठे स्वप्न दाखवले ना सिटी मधले, त्यामुळे ती तिचा खरा प्रियकर गमावतीये. म्हणजे तुम्हाला लोकांना समजेल तेव्हा ना, मंद कुठले. वा रे वा शहाणे. म्हणजे ऋतूने आता पांड्याबरोबर लग्न करावं असं वाटतंय का तुला? काय अपेक्षा आहे तुझ्या अशा? हो आहे अशी अपेक्षा. त्या पांड्याचं जर प्रेम आहे तर त्याने का लग्न नाही करावं? तसंही मी बघितलंय सिटीतल्या पोरासोबत लग्न करून काय हाल होतात ते. म्हणून मला असं वाटतं की तिने ना त्याच्यासोबत लग्न करावं. पांड्याचं लग्न ते तर मी होऊनच येणार नाही. आम्ही तुला पुन्हा विचारतोय, तू सिटी मध्ये येणार आहेस की नाही? असं पांड्याचं लग्न होऊ देणार नाही तर ऐक, मी सुद्धा सिटीमध्ये येत नसते. मी पण तुझ्यासोबत नांदत नसते. मला पण प्रेम द्यायला आणि घ्यायला जमणार नाही. जमणार नाही? कसं जमणार नाही ना ते मी पण बघतो. आणि येत्या 2 दिवसात तुला नाही ना त्या सिटीमध्ये नेऊन कोंबलं तर नाव रमेश लावणार नाही. बघितलं, तुझ्यामुळे दोघात भांडण होते. बघितलं मी ऋतू अगं तर मी काय केलंय? तू काय केलं? अरे मगाशी तुझी ती रासीला दादानी बघितली, मग ते बघून काय तो काय गप्पा राहणार होता का? चिडणारच ना. पण मला एक गोष्ट कळत नाही की वहिनी काय एवढ्या चिडल्या. नक्की तूच काहीतरी कान भरले असतील त्यांचे. बोल काय बोलला? अगं नाही ग बाई, मी नाही काय बोललोय त्यांना. हे बघ त्या दोघांच्या सिटीमध्ये काहीतरी वाद झाले त्यामुळे भांडतायत ते. आणि तू मला असं बोलू नको सर ऋतू. ए तू गप्प बस रे. एवढा पनवतीयस ना की तू जिथे जाशील तिथे घाण करशील. गेले 25 दिवस ते इथं आहे, आजवर त्यांची भांडण नाही झाली. आणि आज तू काय जराशी मस्ती केली, चांगली आगच लावली. या सगळ्याचा कारणीभूत तूच आहे. म्हणजे बोल काय केलं? सोड, तुझ्याशी बोलत निघ. ऋतू ऐक ना, असं नको करू. ए हात सोड, हात सोड. मी तुला एक शेवटचं सांगते, दादा बहिणींमधला वाद कमी नाही झाला ना, मग तू आहे आणि मी आहे. आणि काय रे, मी तुला सकाळी सांगितलं होतं ना, हा माझ्याशी बोलू नको, मला भेटू नको. सकाळीच बोलली होती ना, कळत नाही का तुला? चल निघ तिकडे. आणि हे जे स्वप्न बघतो ना तू माझ्याशी लग्न करायचे, ते विसरून जा. मी मरेल पण तुझ्यावर कधी प्रेम करणार नाही, कळलं का? पनवती कुठला. ऋतू तुला माझ्याशी नाही बोलायचं ना, नको बोलू. माझ्यावर प्रेम नाही करायचं नको करू, माझ्याकडे बघू पण नको. पण मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून कसं थांबवशील?
काय झालं रे? काय नाही. अरे तू नको टेन्शन घेऊ, लग्न ना होणारच आहे बघ. कोणासोबत? तुमच्यासोबत? माझ्यासोबत कशाला, त्या ऋतूसोबत, आणि तेही 100%. करा, तुम्ही पण करा चेष्टा या पनोती पांडाची. हाय का आता चेष्टा नाही करत. जे मी घडवून आणणार आहे ना तेच तुला सांगते. मला नाही वाटत ती ऋतूच्या ऐकून. अरे तिच्या हातामध्ये काही नाहीये. जे काय घडवून आणतोय ना ते रमेश आहे. त्याला कसं वागवायचं ना ते मला चांगलंच जमतं, म्हणून म्हणते लग्न तर होणारच आहे बघ. होय, पण ती कसं हो? अरे कसन कुसं नको विचारू बरं, पण लग्न तर होणारच. ए दादा, एवढं चिडलास का? वहिनीशी भांडला बिंडलास की काय? अरे दे दादा, त्या पनवतीने काय केलं का? अरे दादा थांब ना, काय झालं ते तर सांग. साला माझंच ऐकत नाही, मलाच कोलतीये. मी ऐकतोय तर माझ्यावर चढतीये. अरे दादा समजेल असं काहीतरी सांग. अगं ऋतू, ती आता म्हणते मला सिटीमध्ये यायचंच नाही, तिला इथंच मारायचंय. आणि जेव्हा पावा तेव्हा त्या पांड्याबरोबरच फिरतीये. मग मला आला राग, दिली वाजून. आजपर्यंत नाही, आजपर्यंत ऐकून घेतलं. आधीच आपली आई रागीट, म्हणून मी आईला काही सांगितलं नाही. आई हिला सोळं का पोळं करण म्हणून मी शांत बसलो. पण आता नाही, आता मी आईला सगळं सांगणार. ही कशी वागती, कशी बोलती, आता तू बघच. हो दादा, सगळं सांग. तू आईला सगळं सांग, पण त्याआधी त्या पनवती पांड्याचं सगळं सांग. कारण की वहिनी ह्या आधी पुण्यावरून इथे यायची, चांगली राहायची आणि पुण्याला परत जायची. पण ह्या वेळेस त्या पनवती पांड्यानेच काहीतरी केलंय. तू आईला सगळं सांग. बरोबर बोलतोय तू. त्याच्यामुळेच होतंय, आपल्याच ताटात खातोय आणि आपल्याच ताटात हाकतोय. नाहीतर काय, कपटी कुठला. अरे तो ज्या ज्या गोष्टीत डोकं घालतो ना त्या त्या गोष्टीचा वाटोळा करून ठेवतो. असं कसं वाटोळ करील? मी माझं वाटोळ करून घेईल काय? त्याला याच मातीत गाडील. त्या पांड्याला सांग माझ्या नादी नको लागू, मी लई आड आहे. मामी, तुम्ही माझ्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला नडला, त्याला नको नको ते बोलला. ते रमेश काय आता शांत बसत नसते बघा. नक्की काही ना काहीतरी कुठं ना करणारच. मामी, मी काय म्हणतोय, आपण आहे ना काय व्हायच्या आधी त्याला जाऊन अडवूया आणि शांत करू. काय ती सांगू. चला. अरे ग बाबा, किती बोलतो. बघ ना किती सुंदर असा व्ह्यू आहे. अहो, ते उद्या पण बघता येईल हो. तो तुमचा नवरा आहे. एकतर त्यानं आपल्याला असं बघून काय काय समजलं असेल काय माहित. आपण चला मिटूया, चला. अरे बस खाली, मला नाही काय मिटवायचं. मुळात माझी काही चूकच नाहीये. मी का मिटू, बस तू. अहो, तुमची चूक नाही, पण या पनवतीची तरी चूक आहे ना. हे बघ पांडा, स्वतःला ना तू आधी पनवती पनवती बोलणं बंद कर. तू पनवती नाही रे, तू ना आपल्या ऋतूचा होणारा चांगला नवरा आहे. अहो, खरंच पनवती आहे मी. आता बघा, तुमच्याशी बोलायला लागलो, तुमच्या नवरा बायकोंचं भांडणं सुरू झाली. लहानपणापासून हे असंच चालत आलं. जिथं जातो ना तिथं काही ना काहीतरी कांड घडतच. लई पोचलेली पनवती आहे मी. हे बघ पांडा, तुला सांगू, खरा पनवती ना तू नाहीये. खरा पनवती तो रमेश आहे, ज्याला बायकोचा आदर करता येत नाही. त्याला त्याची बायको नाही दिसत, त्याला फक्त त्याचा पैसा दिसतो. आणि तूच बघ ना किती सुंदर वातावरण आहे इथं सगळं. पण त्याला हे सगळं सोडून ना त्याला त्या सिटीमध्ये जायचं आहे, तिथे भंगार फालतू लाईफ जगायला. म्हणूनच म्हणते बघ, आजच्या काळातला पनवती कोण असेल ना तर तो तू नाही, तो रमेश आहे. बरं असू दे, आपण घरी जाऊ, सगळे वाट बघत असतील. चला. बस रे, नाही जायचं एवढा लवकर घरी. बस बस थोडा वेळ सुखाने. घरी जाऊन पण काय होणार आहे, परत तेच तेच. बस थोडा वेळ, माझं मन भरलं ना मग जाऊ आपण. पुण्यात एवढ्या मोठ्या घरात राहायला नाही म्हणती, आणि तिकडचं सगळं सोडून इथं पालतं पडायचं म्हणती. त्या सटवीचं काय इथं मडं गाडलेलं आहे वय. हाडाची काढं करून पैसे दिलं होतं. असली कसली बाजंदी ती बाबा. पण तू तिचं अजिबात ऐकू नको आणि लाडबीड काय करू नको. लय झाली म्हणा सुट्टी, निघा आता इथनं आणि तिकडे जाऊन मारा. तडक बोल जरा. पण आई, वहिनी घरी आल्यावर तिला जेही काही सांगायचंय, समजवायचंय ते जरा प्रेमात सांगा. गप्पे पोरी, इतके दिवस चांगल्या भाषेतच सांगत होता ना, ऐकते का ती? जागेवर येते का? नाही ना. मला माहीतच होतं काहीतरी बिनसलंय. ही बाया जावा पातावा इकडे तिकडे उधळत असती, आणि ह्यो जावा पातावा फोनवर असतो. म्हणूनच यांच्यात मेळ नाही. ज्या नवरा बायकोत मेळ नसतो तिथं असंच खेळ होतो. अगं आई,
खरा खेळ तर त्या पांड्याने खेळलाय. जेव्हा बघू तेव्हा तू वहिनीसोबत बोलत असतो, त्यांनीच नक्की वहिनीचे कान भरले, म्हणून बघ वहिनी अशी वागते. असं ना, थांब येऊन दे त्या पांड्याला आता. त्याचं इथं राहणं पिणं खाणं फिरणं सारंच बंद करते बघ. लय माजलाय तो कडू. अगं आई, तो माजला नाहीये, ह्यांनी माजवलाय तो. म्हणून बघ तो आज आपलं सोन्यासारखं घर फोडतोय. त्यो आणि घर फोडतो ते बी मी जिथे असताना. बरं घर फोडून देईल, येऊन दे त्याला आता. नाही त्याचं थोबड फोडलं तर नाव गंगूबाई लावणार नाही. कोणच थोबड पडत चाललंय. त्या तुमच्या पनवती भाच्याचं. ते तर तुम्ही कधीपासूनच फोडत आलाय. त्यात आता नवीन असं काय राहिलंय काय का गंगूबाई? ओ पप्पा गप्प बस जरा तुम्ही. इथं ना लय मोठा मॅटर झालाय. ती अस्मिता वहिनी पुण्याचं घर सोडून इथं राहायचं बोलते, इथं राहून शेती करायचं बोलते. आणि हा सगळा कांड आहे ना त्या पनवती पांड्याने केलाय, म्हणून हे सगळं होतंय बघा. पांडा असं कान भरतोय होय? आता त्याला तर तुम्ही सगळी भिकारी समजताय. आणि त्या भिकाऱ्याचं ही सिटीत शिकलेली माणसं ऐकतील वय? गंगूबाई मला काय वाटतं माहिती आहे का, ह्या नवरा बायकोचं काहीतरी फेस काढले आणि उगाच तुम्ही त्या पांड्याच्या नावानं खडं फोडत असताय बघा. ए बाई नको काही त्या लाडाच्या पांड्याला काही बोलू. तू किती बी काही बी बोलली ना तरी ह्यो त्याचीच बाजू घेणार. अगं बाजूच नाही ग, पण उगाच बोलायचं म्हणून. का पा तुम्ही आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही. आधी खाली जा आणि तुमच्या त्या लाडाचा भाचा सून गेली ना तिला वर आणा आधी. पळा निघा. कसली बाजंती सून भेटली बाई मला. देवा कसल्या पापाची शिक्षा देतो रे बाबा मला. लय अवघड झालं रे माझ्या पण आहे. लेकराचं लय अवघड. आहे ती वरती आली ना, तिला अशी झापना का तिने ना परत या आगाऊ डोक्याचं काहीच बोललं नाही पाहिजे. आणि ना इतर राहायचं नाव सुद्धा तिने घेतलं नाही पाहिजे. काय अवघड झालं रे देवा. जिरोवालीच पाहिजे तिची जिरवायलाच पाहिजे. लय होत आहे तिची. ए देवा आता काहीतरी कर रे देवा. आम्ही तुम्ही का बरं माझ्यासाठी एवढं करताय हो? का माझ्यासारख्यासाठी स्वतःच्या नवऱ्याशी नडताय? हे बघ, तू ना खूप चांगलं आहे. आणि जर चांगल्या माणसावर अन्याय होत असेल ना तर त्याची बाजू घेऊ नये का? नाही घ्या तुम्ही बाजू, पण माझी बाजू घेता घेता तुम्हीच रस्त्यावर येईना म्हणजे बरं. हे बघ, सिटीमध्ये डांबून राहण्याऐवजी ना हे खेड्यातून रस्त्याला कधीही चांगलं. काय तुम्ही ना लईच कोड्यात बोलता राव. ते एकतर मला ना कसं तरी वाटते बघा, उगाच माझ्यामुळे तुमच्यात वाद झालेत. अरे तू नको टेन्शन घेऊ. हा आमचा तमाशा आहे ना खूप जुना आहे आणि तुझ्या थोड्याशा बोलण्याने आमच्यामध्ये काही वाद नाही होणार आहे. मग भांडत का होतं मग अशी तसं? हां ते आता ऋतू माझ्या नावानं खडं फोडत असेल. अरे बोलू दे, मी करते सगळं सॉल्व, तू नको टेन्शन घेऊ. टेन्शनमध्ये तुम्ही दिसताय आणि मला असं म्हणताय होय? अरे हे टेन्शन आत्ताच नाही आहे, हे टेन्शन ना आधीपासूनच आहे. आणि ह्याच टेन्शनमुळे मला सिटीमध्ये जायचं नाही. याच्यामुळेच आमचे रोज भांडणं होतात बघ. याच्यामुळेच मला रमेश रोज तणतो. जरा खुलून सांगाव. नाही म्हणजे इथं यायच्या आधी तुम्हाला काही टेन्शन होतं आणि आता तुम्ही परत सिटीत जायला का घाबरताय? आता बसलोच आहे तर सांगा खुलून मला. तर आमचं लग्न झालेलं पहिले 1-2 वर्ष तर छानच गेले, हे मी सांगितलं. मग पुढे मी स्कूलमध्ये जॉबला जाऊ लागले. त्यात आम्ही न्यू फ्लॅट, न्यू कार, न्यू बरंच काही EMI वर म्हणजेच लोनवर घेतलं. पण मेन प्रॉब्लेम असा झाला की इथं यायच्या 4-5 महिन्या अगोदर माझा जॉब गेला. माझं पेमेंट येणं बंद झालं. सो हप्त्याचा सगळा लोड यांच्यावर आला. मग काय लहान सहान गोष्टीवरून हा माणूस कंजूसी करू लागला. लहान सहान गोष्टीवरून हा रमेश मला चिडचिड करू लागला. उगं कारण नसताना लहान सहान गोष्टीवरून हा गडी मला भांडूही लागला. काय झालं? दिवसभर काम करून करून दमले असेल आहे ना, म्हणूनच पसरली अशी. अहो ते बरं वाटत नाही. दिवसभर असं बसून झोपून कसं रे तुला बरं वाटत नाही? नेमकं प्रॉब्लेम काय रे तुझा? हा यार प्लीज, मला आता काही बोलायचं नाहीये. एकतर माझं डोकं दुखतंय आणि अंग पण खूप दुखतंय. तो आपण नंतर बोलू. अरे कामावरून तू आली का मी आलोय मला हेच समजत नाहीये. कायम त्या म्हाताऱ्या बाई सारख्या ना तुझं काही ना काही चालूच असते. पार बिनलाजी बाई आहे, फालतूगिरी लावली पार. यार प्लीज भांडू नकोस. मी भांडतोय? हा मी भांडतोय? अगं तुझी सगळी नाटकं मी सहन करतोय. बिनलाजे वारे वा शहाणे, मी भांडतोय म्हणती. काहीच केलं नाही.
दिवसभर झोपून ए जेवणाचं काय बनवायचं का बनवलंय हा? तू मुद्दाम करतोयस का? म्हणजे तुला आज तमाशाच करायचंय? अगे दलिंदर, तमाशा मी करतोय का? तमाशा तर तू घातलाय हा. वरती म्हणते मी तमाशा करतोय. अरे भिकार चोट, तुला माहिती ना मी आजारी आहे, तरी पण काय चिडचिड करतो तुला त्या भांडकुदळायसारखी. आईला मध्ये घ्यायचा काय संबंध आहे तुझा हा? बोल ना काय संबंध आहे? कारण तू आधी असं लहान सहान गोष्टीवर ना वाद नव्हता करत. जेव्हापासून तुझी आई येऊन गेली ना तेव्हापासून तू असं वागतोय. तुझा तो जॉब, ते लोनचं टेन्शन ना तू माझ्यावर काढतोस, समजलं ना? म्हणून सांगते तुझी असली चिडचिड, तुझं वागणं मी सहन नाही करणार. सहन नाही करणार म्हणजे सहन नाही करणार म्हणजे मारू नकोस ना. दिवसभर घरात राहते तू, डोक्याला ताप करते तू, आणि वरतून मला म्हणते काय हे नाही ते नाही. भिकार रे, असं बोल नको. काय कळलं ना तुला? हा ते दरवाजा उघड, दरवाजा उघड बर का. जेवण कर दलिंदर. ए भिकारी, दरवाजा उघड नाही. जसा माझा जॉब गेला तसं घरात साडेसाती सुरू झाली. पैसे कमी यायचे आणि देणं जास्त राहायचं. त्यात मला बाळ राहत नाही म्हणून पैशाचं सगळं तंत्रच बिघडायचं. मग त्यात सगळ्या दिवसात ह्यो गडी कोणत्या ना कोणत्या कारणावरून मला भांडायचा, मला तंडायचा, मला मारहाणही करायचा. तो त्या सगळ्या टेन्शन आणि स्ट्रेसफुल लाईफमध्ये मला पुन्हा जायचं नाही. म्हणून तर मला हे शेत सोडायचं नाही बघ. आम्ही राहू द्या, नका जाऊ त्या सिटीत. पण उगं ते सिटीतलं रडगाणं इथं मांडू नका हां. आणि असं नाराज होऊन पण बसू नका. ती काय म्हणता ना तुम्ही, काय ती तुमचं ते व्ह्यू भारी आहे का नाही बघा पुढं हां. नाराज होऊन बसू नका. एवढा काळजी करणारा, एवढा जीव लावणारा जीवलग असताना तर तुझ्याला कशाला जायचं रे सिटीमध्ये बरबाद व्हायला? तुम्हाला लईच राग आहे सिटीचा. अरे राग नाही रे सिटीचा, पण जो काय अनुभव आला ना ते सांगतेय बघ. तुझ्यासारखेच मी पण खूप मोठे मोठे स्वप्न बघितले होते की आम्ही दोघं फ्लॅटमध्ये राहू, सुखाने राहू, प्रेमात राहू. पण बघ ना झालं काय सगळं उलटच. तुला माहिती सिटीमध्ये लाईफ ना फक्त व्हॉट्सअप स्टेटसपुरतीच चांगली. नाहीतर असा खुडील नवरा भेटला ना मैकल कोंड्यासारखंच आहे बघ. मला तर आधीपासूनच त्या गर्दीत जा वाटत नाही बघा. कुणी सांगितलंय की स्वर्ग सोडून त्या घाईगडबडीच्या नरकात जायला? आता किती भारी बोलास बघ बरं. खरंच घाईगडबडीचं नरकच येते सिटी. तिथे ना सगळ्यांना घाई आहे, सगळ्यांना. पण कशाची माहिती का? भल्या मोठ्या दुःखाच्या खड्ड्यात पडायची. तिथे ना रिलॅक्समध्ये कोणालाच नाही राहायचं. स्ट्रेसमध्येच जगायचे आणि स्ट्रेसमध्येच मरायचं. पण नशीब माझं खूप मोठं की मी 1 महिन्यासाठी का होईना पण त्या रमेशला गोड बोलून इकडं आणलं. हो, पण माझ्या लक्षात आहे बरं का, तुम्ही जेव्हा इथं आला होता ना तेव्हा अशालाही सुकल्यागत दिसत होता बघा. आता काही दिवसापासून आहे ना छान खुललेल्या फुलासारखं दिसतंय बघा. होय फुलासारखी दिसते. जी हाय ती हाय. हां मला पण असंच वाटतंय बघ. म्हणून तर मी रमेशला म्हणते की नको आपल्याला ते सिटी विटी, आपण राहू इथेच. 4 घास कमी खाऊ पण सुखाने राहू. पण ते एडा आमचं ऐकायलाच तयार नाही आहे. त्याची आई पण तसली, तो रमेश पण तसला, आणि ती ऋतुजा पण तसलीच बघ. ती येडी आहे हो ऋतुजा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही इकडे यायच्या आधी त्या पलीकडल्या गावातला विशाल आहे ना त्याला सिटीत जॉब लागलेला, त्याच्या नादी लागली होती. आणि बघा मी 10 वर्ष झालं तिच्यावर प्रेम करतोय, त्याचं तिला काहीच नाही. पण जसं हिला कळलं त्याला सिटीमध्ये चांगला जॉब आहे आणि घरी लग्नाचं सुरू झालंय, तशी स्वतःहून त्याच्या मागे लागली. असं पण हे सगळं तुला कसं माहिती रे? ती विशालला भेटायला जाताना मीच असायचं ना तिच्यासोबत. आणि तू मंद जायचं पण का? आता ती चल म्हटलं ती जायचं. तसं पण तिनं आवाज दिलाय आणि मी नाही म्हटलंय. असं कधी झालेलं नाही आजवर. ऋतू कुठं चाललोय का आपण? एक गप की उगाच चौकशा. चल. अगं घरातनं तू माझ्या संग चालल्याहून कलटी आणलीस आणि मी जरा काही विचारलं तर माझ्यावर चिडते वय. बघ बरं, तू ना माझा सगळा भेटायचा मूड घालवणार आहेस. हात दे. भेटायचा मूड? कुणाला भेटायचं? अरे हो की, मी तुला बोलायलाच विसरले. दादाने ना स्थळ काढलंय. घरी सगळं तसं बोलणं झालंय आणि मुलगा आहे ना पुण्यात जॉबही करतो. पुढं काही ठरण्या अगोदर त्याला थोडं भेटायचं होतं, बोलायचं होतं, म्हणून आलीये की त्याला भेटायला मी. म्हणजे तू घरी खोटं सांगून त्या पोराला भेटायला आल्यास? अरे खोटं कसलं, स्थळ तर दादानेच काढलंय ना. अगं पण मग माझं
माझ्या प्रेमाचं, आपल्या प्रेमाचं काय? आपलं कसलं प्रेम? उगाच काय बी बोलू नको, ऐकते तर. ते बघ तो आला, माझा पुण्यामध्ये जॉब करणारा हिरो. एक काम कर, तू इथेच थांब, मी येते त्याला भेटून. आमचं बोलणं येईपर्यंत त्या पोरापाशी जाऊन थांबायचं. हा होय चालतंय साहेब, जशी तुमची इच्छा तशी. येऊ का? लवकर येऊ नका बरं. होय होय. मग भावी वहिनी बरं आहे ना समजा? हो बरं आहे. काय बोलत होतो तो? भावी वहिनी. लग्नाच्या आधीच वहिनी म्हणून टाकल्या गाड्या वाघानं. आता मला बी तुम्ही आवडता आणि दादांना बी तुम्ही आवडताच, म्हणजे ठरलंच की. हे समजा खरं आहे हो, पण आमच्या मामाने मध्ये कुचपड घातलंय की जॉब करणारीच पोरगी बघू म्हणून. पण मला तुलाही आवडतीस बघ, तूच सांग मी काय करू. आता मी कसं सांगू ना, म्हणजे तुम्ही समजावा की तुमच्या मामांना. बघू समजावू की. बरं चला जरा तिकडे जाऊन बसू. हो चला. निवांत बसू बरं. हो नेते, एवढं काय टक लावून बघताय? अहो आपण गावठी पोरं, मग असल्या देखण्या पुरी का नाही सिटीत जॉब करणाऱ्यालाच मिळते त्या. आपण नुसतं बघायचं आणि त्यांची रखवाली करायची आणि नुसतं त्यांच्या आठवणीत झुरायचं. तिकडं कुठं चाललेत? अरे जाऊ दे की, तू कशाला लोड घेतोय? हे घे, तंबाखू घेतोय ना? खातो का तंबाखू? खरं तर त्यावेळी मला माझ्या काळजात आरपार चाकू गेल्यासारखंच वाटलं होतं बघा. डोळ्यात देखत ऋतू त्या जॉबवाल्याच्या इशाऱ्यावर बस म्हटलं की बसत होती, उठ म्हटलं की उठत होती. त्या दिवशी कळलं, त्या मायला तुम्ही किती बी जीव लावा, प्रेम करा, काळजी करा, पोरी शेवटी चांगल्या जॉबवाल्यालाच बघतात. आणि त्यातल्या त्यात आजकालच्या गावाच्या पोरी तर मुद्दाम जॉबवाला जोडीदार बघतात. मध्ये मी ऐकलं होतं की तो जॉबवाली मुलगी करणार आहे, म्हणून तर लग्न मोडलं का? बसा. तसंच असेल बघा. कारण त्यानंतर काय आम्ही परत तिकडे गेलो नाही. पण ती मला सारखी म्हणत असते, तू सोबत आला आणि माझं लग्न मोडलं पण होती. असं सारखं तिचं चालू असतंय बघा. खरंच लय भिंडो काही बघते मुलगी, पण तिची पण ह्या सगळ्यात काही चुकी नाही आहे रे. शहरात राहणाऱ्या लोकांनी ना असं दाखवून दिले जे काही जगणे ते फक्त शहरातच आहे. पण खरं सांगू, मी तिथं राहून आले, ते सगळं जवळून बघून आले, म्हणून माझ्या अंदाजानुसार ना तिथल्या 100 लोकांपैकी 20च लोक खुश असतील बघ, नाहीतर बाकी सगळे खुश राहण्याचे नाटके करतात. त्या तुमच्या वाड्या आता काय पण असू दे हो, पण इथं मी ढगात गेलो होतो ना, एकतर पोरगी बोलो ना, लग्न मोडलं म्हणून सारखे टोमणे मारायचे. बरं झालं तुम्ही आला त्या लोडच्या मध्ये, नाहीतर हिनं काही ऋतूनं मला 1-2 महिने सुखानं भाकर खाऊ दिली नसती. होय, एवढी डेंजर आहे का ती मुलगी? डेंजर? अहो राग आला तर आईपेक्षा जबर आहे ती. आता किस्सा सांगायचा तुम्हाला तर, तुम्ही इथं नवीन नवीन आला होता आणि आपण बघा खाली गेलो होतो भाजी आंबा आणायला, त्यावेळेचा किस्सा आहे. घेणं न देणं, ती येडी मला चिमटे घेत होती का, तर लग्न मोडल्याचा राग. ऋतू, दात काढायला काय झालं रे?
ती वहिनी आली आहे म्हणून मला तुझ्यासोबत इथं यावं लागलं, नाही तर मी तर कधीच ठरवलं होतं तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही. का आता मी काय केलं? ऋतू का मेलेल्या सापावर काठी मारतेस ग? अरे तू सापच आहे, साप. त्या दिवशी तुझ्यामुळे माझं ठरलेलं लग्न मोडलं. तुला नसती सोबत घेऊन गेली तरी चाललं असतं. देवानी काय बुद्धी दिली आणि मी तुला सोबत घेऊन गेली. ऋतू तुझं लग्न मोडलं यात माझी काही चूक आहे? अरे तू आहे ना माझ्यापासून 10 हात लांबच राहत जा. आणि तुला मी एक आधीच सांगते, माझ्या वहिनीपासून 10 हात लांब राहत जा. ती उगाच टेन्शन मध्ये असते. तू जायचं तिच्या जवळ आणि बोलायचं काहीतरी, अजून तिचं टेन्शन वाढल. कळालं का? ठीक आहे, ऋतूने आधीच बजावलं होतं की 10 हात लांब राहायचं वहिनीपासून, पण ती काय माझ्याच्यानी नाही जमलं बघा. पण आजकाल जे काय सगळे तुम्ही टेन्शन मध्ये आहे ना, त्याला कारणीभूत मीच आहे. यो पण होती हे मात्र तिच्या डोक्यात पक्क बसलं आहे बघा. गबरे, तुझ्यामुळे काय टेन्शनमध्ये नाही आहे मी. आज जे काय फ्रेश वाटतंय ना, हे सगळं तुला बोलून मन हलकं करून वाटतंय बघ. त्यामुळे ना तिचं फ्रेश ठेव. तसंही इथं हसून खेळून फिरून मला तुझ्यासोबत ना खूप भारी वाटतंय बघ. हे तुम्ही बोलताय हा तुमचा मोठेपणा हो, पण ती ऋतू काय आता मला सोडत नसती. असं कसं रे भांडा तू? माझ्याजवळ तर बिंदास बिनधडक बोलतो आणि तिचं नाव काढलं की लगेच भिवून आणि शांत राहतो. असं कसं आहे रे तू? आम्ही लई जीव हो तिच्यावर म्हणून भीतोय, आणि तिला गमवायचं पण नाहीये म्हणून सगळं ऐकत बी असतो. अरे खोळ्या, तू असं तिला भिवून आणि घाबरून राहतोस ना, म्हणून ते तुला असं ट्रीट करते. तू तिला कितीही जीव लाव, कितीही प्रेम कर, पण ती काय तुला भेटत नसती बघ. म्हणून म्हणते मी जे काय सांगते ना तसं कर, मगच तुला ती भेटेल. नाहीतर तुझ्या भिवून आणि शांत राहणारी तुला ती सदास्याची नाही भेटणार. नाही नाही, मला तिला गमवायचं तर नाही. सांगा बरं कसं वागायचं मग? आता हे बघ, आपण आता वरती गेलो ना, ती नक्कीच तुला काही ना काही बोलणार. तर तू काही शांत बसू नको. तुला जे वाटेल ते बोल, मनात येईल ते बोल. वाटलं तर भांडही, कमी जास्तीला मी आहेच. असं करून पण काही नाही झालं तर? तसंही कुठं तुझ्याशी प्रेमाने बोलते ती. आपण वरती गेलो ना 100% कालवा होणार. सासू, रमेश, ऋतू मला जरी काही नाही बोलले ना, तुला मात्र नक्की बोलणार आहे बघ. म्हणून म्हणते माघार घेऊ नको. जे आहे ते बिंदास बोल, बिनधडक बोल. आणि वेळ आलीस ना तरी तू निघून जायची भाषा पण कर, पण माघार काय घेऊ नको. खरंच जायची वेळ आली तर? मी कशाला येतं? मी जर इथून निघून गेले ना तर तुला काही इथून निघू देत नसते. जर मी तर राहिलेच तर तुझं आणि तिचं जुळल्याशिवाय ना मी काय शांत बसत नसते. कळलं? डील. दिन आता बघा असं ना भारी वाटतं, म्हणजे तुम्ही म्हणताय असं होईल असं वाटायला लागलंय बघा. हा, पण पांडा हे सगळं एवढं सोपं नाहीये बघ. आपल्याला लढावं लागेल, भांडावं लागेल, आणि मी म्हणते ना तसं सगळं करावं लागेल बघ. तरच मला त्या सिटीमध्ये जाणं आणि तिथली बोरिंग लाईफ जगणं टळेल बघ. रमेश, ए रमेश, ऐकतोय का मी काय म्हणते? जेवण म्हणले, चल जेवण घेऊ आपण. ए मला भूक नाही, तू जा जेव, मी नंतर जेवल. अरे चल ना, मी तुझ्यासाठी स्पेशल आमरसपुरी बनवली आहे. तुला कळतंय का मला भूक नाही? कशाला 4 वेळा बोलतीये? जा. चल निघ, नको खाऊ, मी खाते. हा जा निघ, चल. मी माझं बघल, भूक नाही मला. काय झालं होतं ना, रमेशने आमच्या सोन्यासारख्या नात्याला हलक्यात घेणं सुरू केलं होतं. म्हणून तर मी काय म्हणते ते नीट न ऐकणं, मी कितीही छान दिसू दे कधी तारीफ न करणं, तोंडाला पाणी येईल असा स्वयंपाक जरी करू दे पण त्यावर कधी कौतुकाची थाप न मारणं, हे असं तो मागचे काही महिने वागत चालला होता. म्हणजे आधी तो तसा वागत नव्हता. त्याला त्या सिटीने, त्या जॉबने आणि वेगवेगळ्या हप्त्याने त्याला तसं बनवलं होतं. आणि तोही लुझरसारखा असा चिडचिडा होत चालला होता. आणि म्हणून तर मी हे ठरवलंय की जीव गेला तरी चालेल, पण मी काही शेती सोडत नसते. आता मला कळलं, म्हणजे तुम्हाला तिकडं सिटीमध्ये वाईट अनुभव आलेत म्हणून तुम्हाला तिथं परत जाऊ वाटेना, आणि इथल्या लोकांना इथं वाईट अनुभव आलेत म्हणून इथं राहू वाटेना. तेच ना, ज्याला तिथं राहायचंय ना त्यांनी तिथंच राहिलं पाहिजे बघ.
जसं मला इथं राहा वाटते तसं. पण तुमच्या त्या रमेशला थोडी राव वाटतं इथं. त्याला इथं राहायचं नाही. पण बघ ना, त्याची ती सिटीतली लाईफ काय लई खास आहे का रे? तेच ते धावपळ, तेच ते ट्रॅफिक, तेच ते वर्कलोड, ह्या सगळ्याचा परिणाम ना आमच्या नात्यावर होतो. म्हणून त्याला म्हणते मी, हे असलं पनवती जगण्यापेक्षा आपली इथं शेती आहे, जशी जमेल तशी करू, सुखाने भाकर खाऊ, प्रेमाची ऊब घेत राहू. किती भारी कल्पना आहे माझी. पण त्याला काही कळतच नाही बघ. आता कसं भारी बोलला बघा. अहो म्हणून तर मी इथं उड्या हाणत जगतोय मस्तपैकी. पण ह्या माझ्या येडीला कोण सांगायचं? आपलं ठरलंय ना, मग मीच तिला सांगणार आणि तुमचं जुळवून पण देणार. हा, हे बेस बोलला बघा. तुम्ही म्हणताय तसं जर झालं ना, मी ना म्हणजे असं विचार केला, असं स्वप्नच बघा बघून ठेवलंय कसं जगणार आणि काय. कसं जगणार मला पण सांग ना. सांगू? सांग ना. हे बघा, मी तर ठरवलंय, माझं आणि ऋतूचं लग्न झालं ना की मी तिच्यासाठी वाटेल ते करणार बघा. म्हणजे ती म्हणली पाणी आणणार. अहो ऐका ना, हा, जरा मला प्यायला पाणी घेऊन येतं का? चालतंय की बायको, आलोच. अजून काय आणायचंय का? नाही, फक्त पाणीच आणा. ती बोलली झाडून काढा, झाडून काढणार. बोल ना बायको. जरा ते गोठा झाडून देता का? माझे लय हात दुखताय. चालतंय, पण थांब, आधी तुझ्या खोडील हाताकडे बघतो, म्हणजे चेपून देतो. तर बरं वाटतंय? तू आराम कर. मोठा साप. ती बोलली शेती करा, तर नजर लागेल अशी शेती बी करणार. अहो जरा शेतातली काम घ्या की लवकर उरकून. पीक नाही आलं तर कसं होईल आपलं? बोला बरं, पैसे कसे येतील? आणि जरा ध्यान देऊन काम करा तुम्ही शेतात. जा. बायको तू ताणच घेऊ नकोस. असली जबराट शेती करतो का नाही बघ. ज्याला बायकोनी सांगितलं कामाला लागलंच पाहिजे. ती बोलली प्रेम द्यावं, तर मरुस्तवर प्रेम करणार आणि छान असं गोंडस बाळ जन्माला घालणार बघा. आणि जसे लाड ऋतूचे केलेत ना, तसे लाड त्या पोराचे बी करणार. अहो जरा जवळ या की. तुमच्या या देखण्या बायकोला जरा प्रेम द्या की. काय म्हणलीस? अगं ह्याच्यासाठी किती वर्ष मी तुझ्या माग केलं ग. आता असं प्रेम करतो, असं प्रेम करतो. एका वर्षाच्या आत पाळणं हलवलं ना बघच. आणि पुढं तसंच ऋतूला हसत खेळत खुश ठेवत आपला हा पहिला आणि शेवटचा जन्म आहे असं समजून या जगण्याचा मनमुराद आनंद पण घेणार. आणि एक दिवस सुखानं शेवटचं ऋतूचं ते देखणं रूपडं बघून जग सोडून देणार बघा. वाव पांडा, किती भारी तरी स्वप्न तुझे आहेत का ना? हा. पण ही स्वप्न आहे तो, खरं थोडी असं होणार आहे. अरे तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, मी करते सगळे स्वप्न तुझे पूर्ण. कराल? हा 100%. मग तुम्ही जर माझं हे स्वप्न पूर्ण केलं का नाही, मग तुमचं जी स्वप्न आहे ना इथं गावात राहायचं, ती पूर्ण करायला ह्यो पांडा वाटतं ती करल. भारी आहे, म्हणजे आपण एक टीम. हा, एक टीम. तुम्ही पण जोडी नाही इथं, आम्ही पण जोडी नाही इथं. बरोबर आहे, सगळेच जोडीने. तुम्ही इथं राहायचा डाव आखताय आणि घरी तुम्हाला इथून हाकलाचा डाव आखला जातोय. म्हणजे आता एकंदरीत जाळून धूर संघच आहे. मामा काय बोलताय? अरे जे घरी ऐकले तेच बोलतोय. तिघही जाम तापल्या जाता. तुमचं काय खरं नाही दोघांचं पण. आता चला वरी घरी, आता काय आहे तिथं बोला, चला. अजून का आलेली आहे काय माहिती. कुठे जाणार आहे ती पनवती जाऊन हा? कधी ना कधी वरी येणारच आहे ना. आई पण मी तुला अजूनही सांगते, मला ह्या सर्वात आहे ना वहिनींची काहीच चूक दिसत नाहीये. हा सगळा खेळ आहे ना तो पनवती पांडा खेळतोय बघ. तो पनवती आणि आपली बिनलाजी वांजुटी सून नवऱ्याला वाऱ्यावर सोडून धुडीगत फिरत असती. पण आई,
आता रागात आहे ना काहीच जास्त बोलू नको. तिचा नेमका प्रॉब्लेम काय ना तो समजून घेऊ. आणि मला काय वाटते तिच्याबरोबर बोलायलाच नको. तिच्या बापाला नाही तर तिच्या भावाला बोलून घेऊ. मला जरा ते तरी शहाणे वाटतं. आणि जे काही विषय आहे ना तो मिटून घेऊ. काय तुला काय वाटतं? कशाला कोणाला बोलवायला पाहिजे? एवढी शानी लागून गेली भाई ती. आपल्याने काय मिचत नाही भाई. तू काळजी करू नको, मी आहे, काय करायचं ते पाहून घेते. पण आई जास्त वाद वाढता कामा नाही, कारण की त्या पनवतीला तर हेच पाहिजे ना. हे गप्पे ऋतू तू, आम्ही बघतो ते. म्हणून मामा मला पुण्यात राहायला जायचं नाही बघा. कळतं ना नेमकं कारण काय आहे ते. मला समजतंय ग, पण या आमचा सोंड्या शहाणा आहे का? अगं नेमका गंगूबाईवर गेलाय बघ, आणि आता बी घरी गेलो का नाही नेमका तिच्या होला हो करतो का नाही बघ. आपण असं किती दिवस चालणार आहे? आता 3-4 वर्ष झाले त्यांचं ऐकलंय ना मी. काय भेटलं मला? नुसता त्रास आणि त्रासच. एकतर मला बाळ होत नाही, त्याचा वेगळाच मानसिक त्रास. वरून हे पण ऐकत नाहीत. म्हणून म्हणते तुम्ही समजावा ना त्यांना. यांनी कधी समजून घेतलंय का मामी? आता मुद्दा हा आहे की मामाचं समजून घेणार आहे का कोण? साव समजून घ्यायचं सोडा, यांचं कोणी ऐकलं तर लय झालं. गबरे पांड्या, हिच्या बरोबर राहून तुझी बी जीभ लय चुरू चालायला लागले रे. हा मग हुशार मामी बर राहून यो पांडा बी हुशार झालाय. चल तुझी काय हुशारी आहे ते आता गंगूबाई पुढे दाखव. चल घरी. आधी तुम्ही दाखवा मग मी दाखवतो. हे बघ ते खालनं वरती येत आहे. येत खरं. जसं बोलणं झालंय ना तसंच बोल. उगाच रागात जास्त काही बोलून कुटाणा वाढू नको. काय मी तुला आत्ताच सांगतोय. चल रे, बघत आता कसे नीट करते ते. ही पहिली खाली बसल्याची, ही माझ्या सुनेला नादी लावायची. पण ही त्याला काय मारताय? मला बोला ना. तुला तर बोलणारच आहे का महाराणी? तुझ्याकडे तर पाहणारच आहे का? पण आधी ह्या पिल्लाच्याला पहिले कडूला खाली मला मारण्यासाठी, ही खाली पुण्यामध्ये मला त्रास देण्यासाठी, ही खाली जायला गरज असताना मध्ये घ्यायला. ओर दे बरं का तुझं बापात रामरशेल. और तुमची आई कर तुम्हाला ते दिसत नाही का? तुम्ही मला तेच खरं का? बाकीच्यांचं काय? हा, माझ्या इथं असंच असतं आणि मी सांगल तसंच करायचं. लई रान हाणायचं नाही, नाहीतर काय मला पण मारणार का? का मारणार? काय कारण आहे? बोला ना. कारण तुला माहित नाही का ग? भवाने माझ्या सोन्यासारख्या पोराचा छळ करते, वाण झोटे. मी तुमच्या पोरावर छळ करते का? तुमचा मुलगा ना दिसत असा नाहीये, एक नंबरचा पनवती. आणि मला वाजवटी बोलता का तुम्ही? ओ वहिनी नको ते माझ्या दादाला नका बोलू. खरा पनवती तर हा पांडा आहे. सगळा तमाशा ह्याच्याचमुळे होतोय. आणि तू रे पांड्या जा तुझा काळा तोंड घेऊन तिकडे. काय पण काय बोलतेय ग? हा, यांचा सिटी मध्ये वाद आहे ते समजून घ्यायचं राहिलं बाजूला, आणि नको तेच बोलत बसलाय तुम्ही. बाई 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 बाई, पांड्या लईच बोलायला लागल्या तू. हिने शिकवला काय तुला? पण लक्षात ठेव, ही 1-2 दिवसाच आहे. नंतर तुला इथंच राहायचंय माझ्या सोबत. म्हणून सांगते, लई बोलायचं लई उडायचं काम करू नको. बापा तुम्ही बोला. आणि हे दादागिरी आहे ना स्वतःच्या सुनेवर तरी नका दाखवू. शांत राहून यो वाद मिटवा. निकाड्या तू नको सांगूस माझ्या आईने काय बोलायचं काय नाही. नाहीतर ना बाजू नको बरं का. मी तुला आत्ताच सांगतोय. पनवतीस आलास का आईसारखं पुढे आलास का? तुझ्या आईनं स्वतःच्या भाच्याला बोललेलं हाणलेलं ते तुला चालतं, आणि मी जरा काय बोललं तर मी भिकाऱ्या. काय मामा काय तुला बोलायचंय का डोकं दुखतंय? नाहीतर शांत राहा. गबरे पांड्या तू पण, आणि तुम्ही पण का बसा. कवापासून काय किल लावलंय? कुत्र्यागत बसा एकामेकाच्या अंगावर चाललाय तिला काय? जरा तर काय कळते का तुम्हाला? ऋतुजा बोलत होती तेच बरोबर होतं रे. खरा ग्यामाडान खरा कपटी तर हाच आहे, भामटा कुठला. ओ काय पडतंय तुम्हाला? काय बोलतो त्याला? मेन उशीर राहिला बाजूलाच. अगं फालतू लोकांसारखं काय पण बडबड करायला लागलाय. ए मंद, असं काय शांत बसलाय? तुला काय प्रॉब्लेम आहे ते बोल ना त्यांना. मला म्हणता म्हणती ऐक तर तू ऐकून घेतो लय चाललंय तुमचं. इथं प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजायला लागलाय. उद्याच्या उद्या ते मध्यस्थीच्या भावाला बोलवून घेतो. काय असेल ते जागच्या जागाला मिटवून टाकतो. कुणी काही बोलायचं त्यावर शांत राहायचं. आणि तू चल त्या चपलीने हाणून तुला इथं. तुझ्यामुळे सगळं कष्ट करते. जा स्वयंपाकाच बघ. आणि पांड्या जा खाली मोटर चालू करून दे. अरे चला तुम्ही पण चला.
हे तुम्ही माझ्या मुला लक्षात ठेवा, कळतंय का? ऐकून घेतोय म्हणून तुम्ही का माझा बाप बनायला लागला तिकडे. अरे पनवती, झालं का तुझ्या मनासारखं? हा, भेटली तुझ्या आत्म्याला शांती? ऋतू शांत हो आणि प्लीज मला सोड. माझा आता मूड खरंच चांगला नाही. ए, तू ना माझं नाव सुद्धा तुझ्या तोंडाने घेऊ नको. हा सगळा जो तमाशा झालाय ना तो तुझ्यामुळे झाला. आणि मी तुला ना शेवटचं गोडीत सांगते, तू आत्ताच्या आत्ता माझं घर सोडून निघून जायचं. यापुढे माझ्या घरात पाय नाही ठेवायचा, कळालं का? चल निघ इथून, फुट. आणि एक गोष्ट ऐक, अजिबात मला दिसायचं बी नाही आणि अजिबात माझ्याशी बोलायचं बी नाही. आणि तू माझ्या वहिनीसोबतही नाही बोलायचं. पण मी काय म्हणते, तू मरत का नाही? एक काम कर, जा त्या धरणात जाऊन मर, म्हणजे कसं सगळ्यांच्या आत्म्याला शांती. झाली तिकडं. ऋतू तू किती बी बोल, चिडचिड कर, तुला माहिती आहे मला काहीच वाटणार नाही. त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि घरी जा, शांत राहा. अरे असा कसला आहे रे तू दलिंदर? हा, तुला एवढं बोलते, तुला कळत नाही का? जा तिकडे, मरत का नाही तू? तुला एवढ्या वेळा सांगितलं तरी इथंच उभा आहे तू. अरे जा ना तिकडं, तुला बोलली ना एकदा जा आमच्या घरातून निघून. कळत नाही का बिल्लाच्यासारखं उभाच आहे तरी तो. ए, आता कळलं का कानाखाली मारलं कसं वाटतं ते? वहिनी, तुम्ही आमच्या मध्ये येऊ नका. हा, मग तू पण तुझ्या पनवती भावाचा राग ना याच्यावर काढू नको. या सगळ्यामध्ये याची काहीच चुकी नाहीये. मला माहितीये कोणाची चुकी आहे ते. मामी सोड तू. नाही, तिनं मारू दे किती बी, पण माझ्या ऋतुजाला मारलेला मला नाही आवडणार. अरे नाही मारत, सोड. पण नेमकं तिला काय म्हणायचं ते तरी ऐकून घे. तिचं म्हणणं हेच आहे की मी तिला दिसायचं नाही आणि तिच्या घरी नाही यायचं. होय का दीडशाने? हो, नाही यायचं त्यांनी माझ्या घरी. असं बरं ठीक आहे, नाही येणार आजपासून तो घरी. जोपर्यंत तो घरी येणार नाही ना तोपर्यंत मी येणार नाही. चल रे, हो तुझ्या मनासारखं, हिच्या त्या शाने आईसारखं. चल निघ तू घरी. ओ वहिनी, अरे मी तुम्हाला कधी बोलली की घरी येऊ नका? ओ वहिनी, तुम्ही असं काय करताय? आणि तुम्ही का त्या पनवतीची साईड घेताय? ओ वहिनी, ऐका तरी. मग प्रेमी पांडा, तुला काही लागत बिगत नाही का रे? लयच खुश होऊन मार खात होता. असू देव, त्या निमित्तानं का होईना तिचा हात तरी लागतोय अंगाला. लय प्रेम करणारे पाहिले बघ, पण तुझ्यासारखं येड्यावाने प्रेम करणारा पनवती तूच. ते तर आहेच. मग अस्सल गावरान हिरो कसा वाटतं आजचा दिवस? रोजच्या सारखा निवांत तर नाही वाटत आहे बघा. म्हणजे कालची सकाळ निदान चांगली तरी होती. काल दिवसभर रातभर जी झालंय ना, त्यांनी आजची सकाळ नक्कीच टेन्शन वाली आहे बघा. अरे तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, मी करते सगळं हँडल. तू फक्त प्रामाणिकपणे सांग आजचा व्ह्यू कसा वाटतोय? रोजच्या सारखाच वाटतोय की, म्हणजे नीट बघितलं तर छान वाटतोय. छान वाटतोय ना? आणि असाच व्ह्यू मला मरेपर्यंत बघायचं. तुम्हाला मस्त बघायचं आहे हो, पण मामेन रमेश काय तुम्हाला इथं राहून देत नसतात बघा. त्यांना काही पण करू दे, मी काही इथून हालत नसते. ते कोण येणार आहे आज मिटवायला काय म्हणत होते ना? हा, ते आमचं लग्न जुळून दिलं होतं ना, ते मध्यस्थी आणि माझा दादा येणार आहे. होय, आणि ते जर सिटीत जा बोलले तर? मी नसते जात, आणि त्या पनवती रमेश सोबत ना अजिबात नांदत नसते. हो, मग एकटं राहून करणार काय? तुझ्यासोबत लग्न हा? आणि मग रोज तर असंच खेळत राहणार. हा हा, करा, गरीबाची चेष्टा करा. अरे खरंच चेष्टा नाही करत. हा हा, असू दे.
नाही रे. हां तुला वाटलं तर फोन करतेस. हां हां ठीक आहे चालतं. हा पनवती मरोस तर सुधारणार नाही वाटतं. बरं बरं ठीक आहे चल, करतो मी तुला नंतर. हां बाय. दादा तो बघ कसा बिनलाजा एवढा तमाशा करून हसतोय. येत ना एडपट झालेली येते रे. तू नको लय लक्ष देऊ यांच्याकडे. अरे दादा असं कसं नको लक्ष देऊ. त्या पनवतेने तुझा सगळा संसार उद्ध्वस्त केला आणि तू असंच गप्प बसलाय होय. बरं तू झालंय ना काल रात्री यावर सगळं बोलणं, आता परत सकाळ सकाळी तेच चालू करायचंय का? हो परत चालू करायचंय. मी म्हणते आपण जाऊ आणि त्या पनवती पांड्याला चांगला खणखावून सांगू आणि आपण जरा वहिनीला नीट समजावू. चल दादा नको चल. ऋतू, अरे दादा मला आहे चल. ना तिला काही बोलायचं पण नाही. ती नाही थाल्यापासून लय बिघडली. अरे दादा वहिनी काय बिघडली नाही, आपणच तिला बिघडवलंय. आणि वरतून ती आपली आई काल नको त्या मुद्द्यावरून तिला बोलली. ऐक आपण जाऊ आणि वहिनीला थोडं प्रेमात समजावू. तिचा भाऊ येणार आहे, त्याच्या अगोदर आपण हा मॅटर प्रेमात मिटवू. चल दादा नको ऋतू. चल रे दादा चल चल. जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचंय ना हे समजलं ना तर आपला निर्णय कधीच चुकत नाही. म्हणून म्हणते तू तुझ्या निर्णयावरती फिक्स राहा. माझ्या कुठल्या निर्णयावर फिक्स राहायचंय मी? अरे तुला ऋतुजा पाहिजे ना तर तू त्याच निर्णयावरती फिक्स राहा, तरच तुला ते भेटेल. नाही तर तुझं काही खरं नाही बघ. हो जाऊ दे, नाही भेटली तर नाही भेटली. आता काय हातापाया पडून लोटांगण घालू का तिच्या पुढं? अरे तुझं जर खरं प्रेम असेल ना तर तुला सगळं काही करावं लागेल. हे असे बिलबिलावणी बोलून काय होत नसते. रिस्क घ्यावी लागेल, डेअरिंग दाखवावी लागेल, तरच मुली भेटतात बघ. नाहीतर मरूस तर त्यांच्या आठवणीत राहावं लागतं. बरं ठीक आहे, जे पाहिजे ते करायला येईल, पण आधी तुमचं मिटू नंतर माझं बघू. हां ते आहे. आधी माझं मिठू मग नंतर तुमचं जुळू. ठीक आहे. हा ही वारी आज तुमचं मग नंतर माझं. हो अहो ती माझी होणारी बायको तन करत इकडंच यायला लागले की हो. आता बघा आता फिक्स मार खातोय मी सकाळ सकाळी. असं काही लुजोसारखं वागतोस? कधी ते डोळ्यात डोळे घालून बोल ना. मला तर काही बोलायचं नाही आता. जे बोलायचं ना ते मी दादावरच बोलणार. चल रे दादा. काय बोलायचं नाही बाई. ए तू काय भिगाऱ्यागत बघतोय रे? तुलाच बघतोय. तिकडं बघ, आला मोठा भिकाऱ्यागत बघणारा. नाही बघत माझे डोळे, मी कुठं पण बघीन. अरे वा आज लय तोंड चुरू चुरू चालतंय तुझं. एक गोष्ट विसरू नको, वहिनी आजच्याच दिवस आहे इथं, नंतर तुला इथेच राहायचंय आणि इथेच खायचंय. ए तुला कोण बोलले इथून जाणार आहे मी? हा मला इथंच राहायचंय ना म्हणून हा सगळा तमाशा चाललाय. मी बोलते अस्मिता, उगाच येण्यासारखा तमाशा करू नकोस. आणि आपण आपल्या सिटीमध्ये जातोय, आपण शिकलेलो आहोत. इथल्या येड्या माणसांना आपल्या आयुष्याचा निर्णय घ्यायला लावू नकोस. हे बघ मी ऑलरेडी इनफ बोललीये, सो तुला ना मला काहीच बोलायचं नाही आता. जर तुला माझ्यासोबत इथं राहायचं असेल ना तर बोल माझ्याशी. जर सिटी करणार असेल तर राहू दे, नाही बोलायचं मला. काय जे काय बोलायचंय ते मी दादाल्यावर बोलेल. अहो वहिनी तुम्ही लय चुकीचं बोलताय. या वहिनी या पनवतीचं ऐकून तुम्ही लय चुकीचं बोलताय. हे बघ तुझ्या तू जेवढी देखणी आहेस ना तेवढीच मंद पण आहे. कालच सांगितलंय तुला हा आमचा दोघांचा मॅटर आहे. सो ना तू त्याला काय बोलत नको जाऊस. उगाच त्याच्या नावाने बोंबाबोंब करत असतीस. ए तू आता लय आवाज चढून बोलते काय? मापात बोल जरा. ए मग सुरुवात कोणी केली आधी? मला चांगलंच माहिती ग सुरुवात कोणी केली होती ते. जा रे जा, तू जा. मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये. जे बोलायचंय ना ते मी दादाल्यावर बोलणार आहे. सो तू गप्पच बस. वहिनी दादा गप्पच बसलाय ना म्हणून तुमच्यावर आज हे दिवस आले. जरा दादा काय बोलला असता ना तर आम्हाला हे बघायला भेटलं नसतं. अगं तो दादा ना सिटीमध्ये भरपूर काही बोललाय म्हणून तर हा दिवस आलाय. जर त्यांनी मला नीट नांदवलं असतं ना तर हा सगळा तमाशा तुमच्यासमोर मांडायची ना वेळ नसती आली. अति हुशार कुठला. अगं कळलंय मला तू किती शहाणी आहेस आणि तुला किती अक्कल आहे ना ते पण कळलंय आता. आणि किती गुणाची आहेस ना ते तर मला चांगलंच कळलंय ग. काय म्हणतोय? हसता खेळत्या घराला नजर लागल्यागत झाले. देणं नाही घेणं नुसता कुटाणा वाढलाय. देणे घेण्यामुळे नाही कुटाणा वाढला, तुमच्या हलगर्जीपणामुळे कुटाणा वाढलाय. तुम्ही पार डोक्यावर बसून ठेवली ना म्हणून तेवढी शापारली. अगं पण ती जी काय बोलते ती त्याच्या सुखाचंच बोलते ना. आणि आपण असा खोल विचार जर केला तर आपलं पोरग किती शहाणा आहे सांग बघू. आणि राहतो म्हणते तर राहू दे की. अय कडू, अरे काय तू डोक्यात पांगळा बिंगळा झाला काय? अरे पुण्यात पोरानं एवढा मोठा संसार थाटला, तो काय येडा म्हणून वय?
अरे काय तुझ्या जीवाला पटत आहे असं बोलणं? तुझ्या अशा पांगळ्या बोलण्या पैसे शापरली. आणि हा आता हे 4 लोकांपुढे असं बोलू नको, नाही तर ती आपल्या उरावर बसायची. हे बाय जरा तोंड बंद कर. ते पाहुण्याचा फोन आलाय, तर घेतो काय म्हणतात बघतो. हॅलो, हा पाहुणा बोला की. हा मामा, ते खालच्या कच्च्या रोडने खाली शेतात आलोय आम्ही. या इकडे खाली. अहो कशाला, वर या की, चहा पाणी घेऊ आणि इथंच बोलू की. अहो उन्हातानाचं कोण चहा पिणार आहे? या तुम्हीच लवकर खाली, वाट बघत थांबलोय. बर बर. हे बाय चल, ते पाहुणे येऊन खाली थांबलेत. ते डेऱ्यातलं गार पाणी घे. चल, पाहुणे आलेत खाली. हे डेऱ्यातलं पाणी घे. त्यांना काय तळ्यातलं पाणी चालत नाही भाई? तसं बी ते काय तुझं लग्न जुळवायला आले काय? अरे बाय, तुझ्या पाया पडू का? चल, त्या पाहुण्या पुढे तर असं करू नको. चल. आणि ती पोरं कुठे आहेत बघ तुम्ही. चल पड. मला काय माहिती पोरं कुठे आहे? बघत बसा तुम्हीच. ती खाली आहेत. चल. हा ते बरं दिसत आहे लगेच. तुम्हाला माझं तोंड दिसत आहे? अरे पडशील खाली बघ. हा, शिस्तीत चाल. पडशील म्हणे. उगाच आपलं बडबड हा. करते नुसतं. मामा काय झालंय? काय नाही, खाली आल्यात पाहुणं. चला खाली शेतात बोलवले आपल्याला. हो, तो पण आहे त्यांच्या सोबत. हा आलाय आता तुझा भाऊ. चला की, तुम्हाला काय वेगळं सांगायचं आहे काय? चला. हा त्याला नका काही वेगळं सांगू, त्यांना सांगा जरा समजून काहीतरी. बरोबर बरोबर कमी कर म्हणा. हा हा तुझा भाऊ समजतं मला. तुमच्या बाई आहे ना, मला काही सुचत नाही राहिलं आता. वट 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 करते. त्या पांड्याने एक वैताग आणलाय मला. 25 वर्ष झालं. हा तुला माझंच कालवा दिसतो. ए बाबा, अरे 25 वर्ष झाले तुला पोसून राहिलो आम्ही. हा नको माझ्या नादाला, मला येऊ लागलंय आता. दादा कसा आहेस? अरे वरती घरीच यायचं ना. या वरी घरी. काय सण आहे का? हा, घरी वरी या. तू विसरली काय? अगं आम्ही तुझी इथं भांडण मिटवायला आलोय. विसरली काय तू? ते आहेच हो, पण घरी कसं चहा पाणी नाहीतर सरबत वगैरे घेतला असता. हा विषय काय एवढा महत्वाचा आहे का? अस्मिता सगळ्याच गोष्टी हलक्यात घ्यायच्या नसतात. काही गोष्टी जागच्या जागीच मिटवायच्या असतात. कळलं का? राम राम पाहुणे. राम राम. राम 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 राम. कसं आहे मामा, गुडघं वगैरे दुखणं बरं आहे का? ठीक आहे. आता काय बरं आहे. घरची कसं काय, ठीक आहे का? सगळं बेस्ट आहे एकदम. फक्त या जोडीचंच आपलं. आता या जोडीचा काय तिडा आमच्याच्यानं सुटना बघा. म्हणून तुम्हाला दोघाला मदतीला बोलवलंय, तुम्हाला आणि ह्यांना. तुम्ही काय असेल ते यांचा तिडा एकदा मिटवा आणि काय जो आहे तो चांगला मार्ग जरा काढा. चांगला चुंगला काय मार्ग काढायचा? लग्न जुळवताना पोरगा सिटीत जॉब करतो माहित होता ना, म्हणूनच लग्न जुळवलं होतं ना. मग आता पोरगा सिटीत जॉब करतो, तेव्हा गपगुमान आपली सिटीत जाऊन घालायची आणि तिथं जाऊन नांदायचं. कळलं का? आणि मध्यस्थी तुमचं काय म्हणणं आहे आता? बोला. हो, लग्न जमवताना आम्हाला हे पण सांगितलं होतं की मुलगा कोणता कुटाणा करणार नाही, नीट राहील. पण असं झालं का? म्हणून मला वाटतंय जे काही पुढचं जगणं आहे ना, ते आम्ही इथंच जगावं, शेतीमध्ये. अगं पण मला इथं राहायचंच नाहीये आणि मला शेती तर करायचीच नाहीये. अहो तुम्हाला कोण म्हणते शेती करा? आहेत ना मामा मामी. हा म्हणजे तू आमच्या जीवावर जगणार होय? वा ग वा. अहो मला असं नाही म्हणायचं. तिकडे एवढा लोड मध्ये राहण्याऐवजी ना आपण इथं सुखाने राहू ना. अगं मग मी हे फ्लॅट बीट घ्यायच्या आधी बोलायचं ना. आता कशाला मस्ती करते का? ओ ऐकून येतं तर नीट बोला. बघा बघा बघा, मध्यस्थी बघा. आणि तिच्या भावाला म्हणा तुम्ही बी बघा कशी आरे तुऱ्या करती आणि तिचीच लाल करून घेती. ओ तुम्ही गप्प बसा. आमच्या नवराबायकोच चालू आहे ना, तुम्ही कशाला मध्ये पडताय? का तुम्हाला आम्हाला सुखाने राहूच द्यायचं नाहीये? अगं बाजिंदे, आम्ही इथं असताना तुला का आमच्या चुरावर बसायचंय? उरावर कोण बसते? बावळट बाई. ए माझ्या आईला बावड म्हणती? येडे आहेस ती बावळट मंद कुठली. अरे तू मंद आहेस, तू मूर्ख आहेस आणि सायको कुठली. अरे बिलबिल्या, तुझ्या त्याने सध्या बाळ होत नाहीये आणि मला बोलतोय रे फुसकार आम्या कुठला. हा दाखवतो ना तुला कोण फुसकेन कोण. रमेश नीट बोल, तुला अजून सांगतोय. अरे कडू, तुझ्यामुळे माझं सगळं आयुष्य बर्बाद झालंय आणि गेले 4 वर्षांना मी सगळे नरकात काढलेत. म्हणून आता मरेल पण तुझ्यासोबत त्या सिटीमध्ये येणार नाहीये मी. अरे मूर्ख तू आहेस. अरे या पांड्या बरोबर लपडं करून तुम्हाला मूर्ख म्हणती येडे. ए रमेश काय बोलतोय? उगा तुझ्याकडनं आमच्यावर खपू नकोस. ए पांडा फनवती, तू तर गपच बसा. तू बोलला नसता ना वहिनीला तर हे झालंच नसतं, तर इथं थांबायला बोललीच नसती. आणि आम्ही तुमचं हे लफडं तर होऊच देणार नाही आणि या एडीला तर आम्ही तर होऊच देणार नाही. ए तुला काल झालेलं कळलं नाही का ग? बावळट कुठली. कुठाने तू करायचे? शांत बसा ना. बोलायला आलो ना आपण इथं.
बोलायला आलोय ना गवात घालायला आलोय मग शांतपणे बोलायचं सगळ्यांनी. ती बघायला कशी बोलती. अगं ऐकून घे म्हातारे. ए रमेश म्हातारे ए पहिलं त्याला मागे घे. हा तू गप्पा बोरा पहिले शांत हो. आम्ही इथं कशाला झक मारायला आलोय का? हा तुमची भांडणं मिटवायला आलोय ना आम्ही. आणि नसलं तुम्हाला जमत तर चाललो आम्ही. चला ना. हो पाहुणे अरे काय येण्यागत काय करायला लागत नुसतं कॅल कुत्र्यागत काय लावला लागायचं कशाला झक माराय माणसं इथं आले तुला काय माझा कोण सुद्धा बोलू नका आता काय म्हणतात पाहुणे जरा ऐका नीट. ओ पाहुणे मी यांना घेऊन जातो तिकडे. चला चला तुम्ही तिकडे दोघी. ए, तू थांब इथं. तिकडे नवरा बायकोंचा मॅटर आहे ना मग आम्ही सांगतो तसं ऐकायचं कळलं का? पांडवा तू जा तिकडे. काय दोघांचं ऐकून घेऊ बायजवान आणि त्याच्यातनं आपण निर्णय घेऊ. चालतंय का? पहिल्यांदा रमेशला थांबवूयात आणि मग इथं बोलणं ऐकून घेऊयात. अस्मिता जातो. जा बाई तिकडे. मग रमेश लग्न मोडाच आहे का तुम्हाला? आम्ही कुठं लग्न मोडायचं बोललोय. म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे नेमकं तुझं काय मत आहे ते एकदा सांग. हे बघा माझं सरळ सरळ म्हणणं आहे, मी सिटी सोडणार नाही. मी जगणार तर तिथंच जगणार. अरे पण अस्मिताला सिटीत राहायचं नाही का? तो तिचा प्रॉब्लेम आहे. अरे पण नवरा म्हणून तिचा काय प्रॉब्लेम आहे तू समजून घेतलं पाहिजे ना. अरे यांनी समजून घेतलं असतं ना तर ह्यो मॅटर आपल्यापर्यंत आलाच नसता. हे बघा 25 दिवस झाले आम्ही इथं सुट्टीला आलो होतो. त्यात तिला इथं काय करमलं मला माहीत नाही की ती सिटी सोडायला पण तयार झाली. पण माझं क्लिअर आहे, मी सिटी सोडणार नाही. आता आलाच आहात तर तुमच्या शब्दात तिला समजवा. काय असेल तो विषय इथंच मिटवा. बाकी मला काही बोलायचं नाही यावर. बरं बरं ठीक आहे तुम्ही जावा तिकडं. आम्ही अस्मिताशी बोलून घेतो आधी. हा बाई तर तुझं काय मत आहे नेमकं ते आता सांग. तेच सारखं मी बोलणार नाही. जो काय मॅटर आहे ना ते तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या. बाकी त्याला इतर वाटलं तर तो राहील, नाहीतर माझा रस्ता रिकामा. तो पांडा आणि तुझं काय नातं आहे का? कोण तो पांडा? अहो तो खूप चांगला मुलगा आहे. इथं मी आले ना तर मला सगळ्यांनी त्रास दिला, पण तो एकच आहे ज्याने मला समजून घेतलं, इथलं एवढं आनंदमय वातावरण दाखवलं. आता तो माझा खूप चांगला फ्रेंड आहे. असं मग त्यामुळेच तुमच्यात रिलेशन आहे असं तुझ्या बोलत होती काय? अहो मंद आहे ती पोरगी. तो पांडा किती वर्ष झाली तिच्या पाठीमागं आहे, किती प्रेम करतो. तिला हे सगळं दिसत नाही, भलतंच तिला काही पण दिसतं. म्हणजे त्याचा काही विषय नाही ना? अहो आई शपथ त्याचं माझं खरंच काही नाहीये. आणि मी काही येडी बिडी आहे का त्या लहान पोरासोबत रिलेशन ठेवायला? बर तुम्हाला एक सांग, तुला रमेश बरोबर संसार करायचा आहे का नाही? हो करायचा आहे. जर तो नीट राहिला ना तर त्याच्यासोबत मला 100% संसार करायचा आहे. पण तो ना त्या सिटीमधल्या लोनच्या चक्करमध्ये नुसता मला त्रास देत असतो. ना प्रेमाने बोलतो, ना वागतो, ना कधी जवळ झोपतो. मग तुम्हीच सांगा अशाने कसं बाळ होणार आम्हाला? म्हणजे त्याला सिटीत त्रास होतोय म्हणून तो तुला त्रास देतो का? हा बर तुझं काय म्हणणं आहे ते मला कळलेलं आहे. आता तुझा तिकडं आम्ही मिळून काय तो निर्णय घेतो तुला कळव. या समध्यांनी आणि आता नीट बाईजवार ऐका. दादा आणि मामा आणि आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतलेला आहे, तुमच्या फायद्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता तो निर्णय शांतपणे ऐकायचा. मामा
मामीकडे बघणे. हा, आणि आमचा निर्णय फायनल आहे. त्याच्यामुळं जो काही निर्णय आहे तो तुम्हाला शांतपणे ऐकावा लागेल. आणि जर निर्णय ऐकायचा नसेल तर ज्यांनी हे लग्न ठरवलेलं आहे तोच हे लग्न मोडलं म्हणून जाहीर करतो आणि तुमच्या सगळ्यांना झटक्यात मोकळं करतो. हो हो मामा, असं काय करू नका. तुम्ही मध्यस्थी म्हणून आणले तर परपंच बसूया पावरांचा. रागाच्या भरात बोलून जातो. तुम्ही बोला बोला. आता गप ऐका यांचं. मान्य आहे ना तुम्हाला मामी? हा, तर संपूर्ण विचारांती आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आता रमेशनी अस्मितासाठी 1 वर्ष खेड्यात येऊन राहायचंय आणि सुखानं संसार करायचा आहे. आणि समजा नाहीच जमलं तर मग पुढच्या वर्षी अस्मिताने रमेशसाठी सिटीत जाऊन राहायचंय. मान्य आहे का तुम्हाला? मान्य, ही बरोबर आहे. 1च वर्ष राहायचंय ना? 1च वर्ष राहायचं. हा ठीक आहे. हा मामी, मान्य आहे का? होय म्हण की. हा वय हा पांडा, हा तुझं तर काहीच नाही. रमेश, हा तुला, हा, आणि मान्य नसलं तर आत्ता सांगा, लगेच दिवस करतो. नाही, आम्हाला मान्य आहे मामा. हा, ठरवल्याप्रमाणे आम्ही आमच्या शेतात राहू लागलो. कशी बशी जमेल तशी शेतीही करायला लागलो. मला तर सगळं काही छानच वाटत होतं. पांडा, मामा आनंदाने सगळं काही समजवत होते. पण ही तिघे काही केल्या मला प्रेमाने बघत नव्हते. मला समजून घेत नव्हते. मुद्दाम जुना राग डोक्यातून काढतच नव्हते. हो मामी, आईला अस्सल शेतकरी दिसतंय की. मग दिसलंच पाहिजे. आता एवढी सगळी शेती करायचं काय सोपं आहे का? नुसतं दिसून चालायचं नाही, तसं काम बी करायला लागतंय. करू की, काम बी करून सगळंच करू. चल येते मी, भेटू नंतर. काय ग सुनबाई, पिशवीतनं काय आणलं? अहो मामा, तुमच्यासाठी लंच घेऊन आले. लंच? हे आणि काय असतंय? काय मामा, अहो लंच म्हणजे दुपारचं जेवण असते बघा. असं म्हणते तू? दे इकडे. बरं झालं जेवण घेऊन आले, भूक पण लागली होती. दे इकडे, जेवण घेतो. ओ नवरदेव, कुठं चालला? या की आंबे तोडायला सोबत तोडू. ए, तोडूच एकटी. लय तुला तोडू वाटतंय तर. हाय का? मी तर तोडतेच हो, पण एक दिवशी ना नक्कीच तुम्हाला तोडायला लावणार. ऋतू, ए ऋतू, अगं पाणी आहे का तिथं? पाणी नाही म्हणून सांग तिला. अगं हाय की आत. आता आहे का? नाही ना? ओ वहिनी, नाही हा इथं पाणी. बरं, वर जाऊन मी पिऊन येते. हा, लई शेती करू वाटते ना तिला, कर म्हणावा. नाही 1-2 महिन्यात पळून लावली तर बघच तू. ओ शेतकरी मामी, कुठं? अरे तहान लागली होती, म्हटलं जरा वरती जाऊन पाणी पिऊन यावं. अहो शेती करताना ताण भूक सगळी हरवावी लागते. एवढ्या लवकर घरी जाऊन नसतंय होत शेती. ते सगळं झालंच रे, पण सकाळपासून काही पाणीच नाही पिले. आणि त्यात एवढं ऊन, जरा चक्कर आल्यासारखंच होत होतं. म्हणून म्हणलं घरी जाऊन पाणी पिऊन यावं. बर, अब ही गार पाणी चालेल का तुम्हाला? अरे होय, चालेल की, दे.
थँक्स यार. खरंच हे शेती करणं ना खूप अवघड काम आहे. अहो ते तर झालं तो, ही तर सुरुवात आहे. पुढं पुढं लय कष्ट करायला लागतील. अरे ते सगळं करायला मी तयार आहे, पण मला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. म्हणजे अरे बघ ना, ते भांडणं मिटवून ना 20 ते 25 दिवस झाले, पण रमेश मला काही केलं नीट नाही बोलत ते. आणि सासू आणि ते ऋतुजा, ते पण मला काही आपलं नाही समजत. फक्त तुझाच सपोर्ट आहे, आणि तुझ्या सपोर्टने काय होणार आहे. मला त्यांचा पण सपोर्ट हवा आहे ना. हे बघा, कोणी साथ देऊ न देऊ, पण रमेशनं आता तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. बघा, उगं बाईगत फुगून नाही बसला पाहिजे तो. हा ना, नाही बसला पाहिजे. मी काय म्हणतोय, असं सांगा ना एकदा त्याला, म्हणजे त्यानं तुमचं ऐकलं पाहिजे, तुमच्या मागं मागं केलं पाहिजे. अरे किती सांगू आणि काय सांगू, सगळं सांगून झालंय बघ. एकदा सांगून तरी बघा, ऐकलं नाहीतर राहिलं. काय सांग ना. पांड्याने तसा एकदम साधाच प्लॅन सांगितलाय, पण तो रमेशवर लागू होईल का नाही हे पुढची वेळच सांगेल. जसा मागील महिना असा तसाच गेलाय, तसाच पुढील महिना थोडासा हलका गेलाय. ह्यांचे राग पहिल्यापेक्षा थोडेसे कमी होऊ लागले, आणि त्याच संधीचा फायदा घेत मी पांड्याने सांगितल्याप्रमाणे आमच्या ह्यांना समजवूही लागले. मामी, अहो तो रमेश बोलतो का नीट तुमच्यावर आता? बोलतो, पण अरे पाहिजे तसं नाही बोलत बघ. होडील बोड्याचंच आहे बघा. आहे, पण किमान ना माझ्यासाठी तर राहतो तरी अरे. आणि मी सांगितलेले थोडीफार कामं देखील करतोय ना, मग असू दे, काही ना काहीतरी करतोय ना. आणि मामी हो, ते बघा रमेश आलाय. एक काम करा, बोला जाऊन तुम्ही त्याच्यावर. बोलू? हा बोला की बोला, पण यावेळी ना जरा लाडी गोडी लावून बोला. काय? हा बोलते. बरं तू थांब इथंच, मी आलेच बोलून त्याला. बस इथं. अहो अहो थांबा की थोडंसं माझ्यासाठी. काय हे बघा, मला असं वाटतंय अजून पण तुम्ही ना तो जुना राग डोक्यामध्ये घेऊन बसलाय, म्हणून तुम्ही माझ्याशी नीट बोला. मी जे आहे ना ते बोलतोय, आणि अजून कसं नीट बोलायचं ग? अहो नीट म्हणजे कसं, ते जुनं सगळं डोक्यातलं खूळ काढून द्या ना, आणि आपण मस्तपैकी चांगलं प्रेमाने राहू ना. म्हणजे कसं, जसं आपण आपलं लग्न झालं होतं ना तेव्हा राहत होतो ना, तसंच राहूया. मी मस्त बोलल, पण तुला जमणार आहे का? अहो आई शपथ, मला तर हेच पाहिजे, म्हणून तर मी तुमच्या पाठीमागे फिरते. पण तुम्हीच आहे की माझं काही ऐकत नाही. पण आता मी म्हणाल तसं तुम्ही वागाल ना? वागल, पण माझी एक अट आहे. अट? कसली अट? आजपासून त्या पांड्याबरोबर बोलायचं नाही, त्याच्याबरोबर फिरायचं नाही, आणि त्या पांड्याचा विषयच कट करायचा. आणि जर तुला हे जमणार असेल, तू हे करणार असेल, तर मी इथं तुझ्यासोबत प्रेमानं वागल. आणि जर नसन जमत तर राहू दे, ते चाललंय ते चालू दे. अहो काय हा पोरखळपणा आहे ह्या सगळ्यामध्ये ना? त्या पांड्याची काहीच चूक नाहीये. मला टोचतोय ग तो तुझ्यासोबत बोलल्याला. मला नाही आवडते, मला नाही सहन होते. आणि त्यात त्या ऋतूनं तुमच्या दोघांबद्दल माझ्या मनात काय काय भरलंय ते विसरूही शकत नाही, आणि मी तुला त्याच्यासोबत पाहूही शकत नाही. तुला जर जमत असेल तर मला सांग, नाहीतर तो तुला आवडतोय ना, तो तुला महत्वाचा आहे ना, तर त्याच्यासोबतच बोल. बरं थांबा, जो काय तुमच्या मनामध्ये डाऊट आहे ना आपण तो आज क्लिअरच करू. मी त्याला बोलवते. पांडा इकडे ये ना. येतो करू आपण जे काही क्लिअर करायचं. बोला. अरे ह्याला वाटतंय ना की आपलं काहीतरी चालू आहे. हे सगळं ना त्या ऋतुजामुळे झाले बघ, म्हणून जो काय आहे ना ते क्लिअर करा आज त्याला. म्हणजे कसं आमच्या नात्यामध्ये काही वाद नको. बोल तू. नाही हे म्हणजे ना घेणं ना देणं, फुकटचा कंदील लावून येणं असं झालंय बघा. ठीक आहे, रमेश मी शब्द देतो, जोवर तू मामींना स्वतःहून माझ्यावर बोल म्हणत नाही तोपर्यंत मी ह्यांच्याशी बोलणार नाही.
माझ्या न बोलण्यानं जर तुमचं जुळत असेल ना तर ह्यो पांडा आजपासून मुका झाला असं समजा. हां पण तुम्ही दोघांनी गुन्ह्या गोविंदासारखं जगायचा. चालतंय का रमेश? खुश का? आहेस ना खुश? आता वागशील का मी म्हणाल तसं? होय, आजपासून मी फक्त तुझा आहे आणि तू माझी. असं मग कसं? होय मालक, तुम्ही म्हणाल तसंच. असं आहे ना? मग चल एक मस्त गावरान मिठी दे. चल तुम्ही म्हणताय तर घ्या. पांडा दिसतोय साधा, पण खरंच विचार करतो मोठा. त्याच्या ह्याच समजूतदारपणाचा मलाच काय रमेशला पण नवल वाटेल. पण त्याला मात्र इथून पुढे मला न बोलण्याचं दुःख नक्कीच वाटलं असणार, हे मात्र खरंय. हळूहळू का होईना पण आमची गाडी मात्र आता रुळावर येऊ लागली आहे. जेवढ्या जबाबदारीने मी इथं काम करते त्याच जबाबदारीने रमेश पण काम करू लागला आहे. आणि कळत नकळत का होईना पण सिटीपेक्षा भारी आता आनंद इथं येऊ लागला आहे. एकंदरीत सगळं कसं पहिल्यापेक्षा भारी होऊ लागले. दोन महिने लागले पण आता खरं एक कुटुंब सुखी कुटुंब वाटू लागले आहे. म्हणजे सर्व काही छान दिसू लागले. ओह शेट, ह्या दोघांचं नातं सोडून. तर ह्या दोघांचं जुळण्यासाठी काय करता येईल ह्याचा मी विचार करू लागले आणि त्यांचं जुळण्यासाठी ऋतुजाला मी नीट समजवू पण लागले. का हो बहिणी, लय दिवस झाले मी काय या पनवतीला बोलत नाही वाटतं. बोलणं बिलणं सोडलं का काय? हो, 2 महिने झालं बोलत नाही बघा मी त्याला. का हो, पण का नाही बोलत? आजकाल त्याच्यासोबत कोणीच नाही बोलत म्हणून एकटा एकटाच असतो. बिचाऱ्याला बघून लय वाईट वाटतं. हो का? तुला कधीपासून वाईट वाटायला लागलं ग? तुला तर हेच पाहिजे होतं ना की त्याच्यासोबत कोणी नाही बोललं पाहिजे. मग आता काय झालं? म्हणजे काय? तुला हेच वाटत होतं ना की पांडाशी आम्ही कोणीच बोललं नाही पाहिजे. मग तुझ्याच म्हणण्यासाठी बिचारा बघ ना, तो गेले 2 महिन्यापासून मला बोलत नाहीये. असं वय? बरं आहे मग, सुधारलाच वाटतं. पण एक सांगू, खूप प्रेम करणारी मुलं पाहिले पण असा पांडासारखा ना, एकवचनी प्रभू रामसारखा ना हाच आहे बघ. तू त्याला कितीही किंमत देत नसली ना तरी पण तू तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. मी त्याला कधी किंमत देणारच नाही. मी आपला बाबा मस्त सिटीमधला एखादा मुलगा बघणार आणि सिटीमध्ये जाऊन सेटल होणार. हो, तू असंच कर, सेम टू सेम माझ्यासारखं. म्हणजे कसं, सिटीमध्ये वैताग आला ना की आपल्या इथं खेड्यात ये, शेती कर आणि मस्तपैकी राहा. काय का हो वहिनी, असं का बोलताय? असं का म्हणजे? जे आहे तेच बोलती. आता तूच बघ ना, आता तू एखाद्या मुलासोबत लग्न करणार, तो अनोळखी असणार, कसं आणि काय आपल्याला माहिती आहे का? नाही ना. तर 1-2 वर्ष तू मस्तपैकी सिटीमध्ये राहणार, आनंदाने राहणार. नंतर काय, तेच त्याचा जॉब, त्याचा ते वर्कलोड, मग तेच तुमचे भांडणं वगैरे तेच होत राहणार आहे. म्हणून मला असं वाटतं, आपण कोणावर तरी प्रेम करतो ना, यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करते हे खूप जास्त महत्त्वाचं. म्हणून मला वाटतं पांडा ना तुझ्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी त्या पनवतीसोबत लग्न करू? लग्न कर नाही म्हणत ग, पण किमान त्याला प्रेमाने बोल बघ तरी. जर बोलून चांगलं वाटलंस तर मग ठीक आहे, लग्नाचा विचार करू. आणि जर त्याला बोलून बोर झालीस तर मग आपण बघू ना सिटीतला मुलगा. बरं वहिनी, तुम्ही म्हणताय म्हणून मी त्याच्यासोबत बोलून बघते. असंही गेले 10-12 वर्ष झाले तो मागच लागलाय. मग खरंच असा मुलगा काय नसेलच का दुसरा कोणी? हो, शक्यच नाही. पांडासारखा मुलगा ना कुठे बनलाच नाहीये बघ. काही पण वहिनी. आता मला एक खरं सांग, बारीकीने पाहिलं तर आपल्या रमेशपेक्षा सुंदर हा पांडा दिसतो की नाही? हो वहिनी, दिसायला तसा तो भारीच आहे, पण आता पण बिन सोड तुझ्या. किमान मी तरी बोलत नाहीये पण तू तरी बोल ना.
ठीक आहे बघते. तर बघणं बिघणं सोड, डायरेक्ट बिंदासपणे बोल त्याला. हो वहिनी बोलते. बरं ठीक आहे, जाऊ दे सोड आता. हे बोलल्याने काय होणार नाही हा, आपल्याला काम पण करावं लागेल. तर जा तू इथली ना पाटी घेऊन ये, मी आहे इथंच. चालेल. ऐक ना पांडा, मी ना तुला आपल्याबद्दल सगळं सांगितले की आपण का बोलत नाही, तर ती तुला बोलायला येईल. तसंच तू पण तिला बोल आणि फक्त हाला हा कर, पण काय बोलू नकोस तिला, ठीक आहे? कळलं? हा नाही 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 नाही, मला नाही कळलं काय ते नीट सांगा. अरे यार कसं समजवू तुला? मी ना तुझ्याशी ऋतुजाला बोलायला तयार केलेलं आहे, तर ती तुला बोलेल, पण तू बोलायचंय ना. अरे नाही बोलायचं. जर ती बोललीस तर थोडंफार बोल. असं केल्याने काय होणार आहे? अरे ती तुझी होईल. नक्की? हो 100% ती तुझी होईल. आणि जर ती तुला बोलायला आली ना तर जास्त नको बोलू, थोडंसं कमीच बोल. पण असं केलं पण नाही झालं काय तर? अरे नाही झालं तर आपण दुसरा मार्ग काढू ना. बरं चल येते मी. हा आणि हा तिच्यामुळे आपण बोलत नाही ना असंच तिला सांग, नाहीतर लोक त्या रमेशचं नाव घेऊन घोळ घालतील. ठीक आहे? चल मी होय. येते बाई. धन्यवाद बोलल्याबद्दल. ती लगेच येणार ना आता? अरे पाठवते तिला मी लगेच. हा चालतंय. जगत असताना कधी कधी तरी चांगलं घडवून आणण्यासाठी असा खोटेपणा करावाच लागतो. नाहीतर आजकालच्या पूर्ण सरळ सांगितलेलं कळतच नाही हो. म्हणूनच असा तेढा मार्ग निवडावा लागतो. असो तर आता मी ह्यांच्या प्रेमाच्या आगीत ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढे बघू ह्यांच्या प्रेमाची आग पेटतीये का विझतीये. होय गं तू ती पाटी आणली का? हो ठेवली आहे ना तिथे. बरं बाई, अगं लय तहान लागली आहे मला. तिकडं ना डेरा आहे, त्या डेऱ्यातून पाणी घेऊन ये ना. जा ना. अहो वहिनी इथं आहे ना पाणी. अगं उठ, तिकडं आहे, जा घेऊन ये. जा ना. बरं वहिनी येते. अबे मंद बोल ना. ए पांडा ऐक ना. झोपलायस का? काय माणूस आहे रे? आता तर जागा होतास ना? मुद्दाम करतोयस का? अरे काय झालं? का बोलत नाहीयेस तू? आणि एवढा नाराज कायस? कशाला बोलायचंय बाबा, त्यात मी पण होतीये. उगा काय बोलून होण्यापेक्षा आपलं गप बसलेलं बरं. अरे पण मी आता बोलते तर बोल ना. नको बाई, परत मी बोलायचो, तुम्हाला काहीतरी बोलणार, धमकी द्यायची, जा इथून. त्यापेक्षा आपलं गप बसून आपापलं काम केलेलं बरं. नाही राव, इथून पुढे नाही बोलणार असं. पण तू असं तर नको करू ना. तुला दुसऱ्या कोणाशी नसेल बोलायचं तर नको बोलू, पण तुझ्या या ऋतूला तर बोल. नाही, आजपासनं ह्यो पांडा मुका झाला. म्हणजे माझं नवीन नाव पडलंय. पण होती पांडाच्या ऐवजी मुका पांडा. भारी आहे नाही पण नाव. जरी इथून पुढं बोलणार नसलो तरी
शेवटचं तुलाच बोलतो. ऋतू, तू माझ्यासाठी लय खास आहेस बघ. तू माझ्यासाठी माझा श्वास आहेस. तू माझ्याकडे बघ नाही तर नको बघू, मला बोल नाही तर नको बोलू, पण मी मात्र तुझ्याकडे बघणार बिन मनातल्या मनात बोलणार बी. कारण विषय एकदम साधा आहे. तू माझ्या जगण्याचा धागा आहेस, कळलं का? त्यामुळं या पांडाला आणि त्याच्या या गावठी प्रेमाला कधी विसरू नकोस बघ. वाव पांडा, एक नंबर. पांडाने खरंच त्याच्या मनात जे आहे ते बोललं होतं आणि त्याचं ते बोलणं ऋतूने पहिल्यांदा म्हणलं आणि ऐकलं होतं. सो ह्याचा परिणाम काय होणार, कधी होणार, कसा होणार ते पुढचा काळच सांगेल. आणि जसं मला ह्यांचं जुळलेलं दिसेल तसं न विसरता सांगेल. हा, अगं काय झालं, रडतेस का तू? तू माझ्याशी बोलत नाही म्हणून मी रडते. तुम्हाला आपलं मानत नाही म्हणून मी रडते. अगं मी डोळ्यांनी बघतोयच की आणि तुला आपलंच मानतो. तसं नाही, तुम्हाला मनमोकळेपणाने बोलला पाहिजे. मी तुझीच आहे हे समजून जगलं पाहिजे. जसं तू आधी माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करायचा, पुढेही तसंच केलं पाहिजे. आधीचा जसा पांडा माझ्यावरती प्रेम करायचा, मला आयुष्यभर तसाच जीव लावला पाहिजे. बोल ना, बोलशील ना मला आधी सारखा? आता तू म्हणतेस तर करतो की मग. का तुला नाही बोलू वाटत का? आता तुला कसं सांगू? सांग ना, सांग. कसं सांगू तुला की तुझी हीच मागणी मी किती वर्ष झालं जगतोय. तुझं हे असं मिठीत येण्याचं स्वप्न मी किती वर्ष झालं बघतोय. कसं सांगू तुला की मला तुझ्यासोबत किती बोलायचंय, किती फिरायचंय, किती बघायचंय आणि कायमचाच तुझं होऊन जगायचंय बघ. कसं सांगू तुला? असं प्रेमाने जवळ येत माझं कायमचं होत सांग. जमेल ना आता? माझ्या वेळी आता जमलंय की. मला इथं येऊन रमेशसोबत राहून पांडा ऋतूचं जुळून एकंदरीत 2-2.5 वर्ष झालेली आहेत. गेलेली 2.5 वर्षे खूप प्रेमात, सुखात आणि हवीहवीशी घडलेली आहेत. पांडा, ऋतू आणि त्यांची गोंडस सई बनलेली आहे. सोबत आमचा हिरो टाईप साई पण इथेच बनलेला आहे. हा,
म्हणजे गेलेली 2.5 वर्षे भारी मस्त क्लास अशीच गेलेली आहे.